नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात बेटा? मजेत ना? स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्वाचं बेटा पीडब्ल्यू सोबत अभ्यास करत राहा. मी तुम्हा सगळ्या लोकांचं स्वागत करत आहे इंडियाज बिगेस्ट ऑनलाइन ॲज वेल ॲज ऑफलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म दॅट इज फिजिक्स वाला. आणि मी आहे तुमचा फिजिक्स टीचर अनिकेत सर. आणि मी तुम्हा सगळ्यांचं वेलकम करतोय, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय या बोर्ड बूस्टर 2024 बॅच मध्ये. आय होप की तुम्ही सगळेजण एक्साइटेड आहात. बोर्ड एक्झाम आता जवळच आलेला आहे. 21 फेब्रुवारीला आपला पेपर असेल. भरपूर गोष्टी आता आपल्या पाठीशी आहेत. खूप जास्त टेन्शन आलेलं आहे, खूप वर्कलोड वाढलेला आहे. बोर्ड करायचं का सीईटी करायचं का दोन्ही करायचं, नाना प्रकारचे प्रश्न माझ्या मनामध्ये आता घोळत आहेत. ओके, ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आय होप की तुमची दिवाळी खूप चांगल्या पद्धतीने गेल्या असेल. लाडू करंजा एकदम मस्त पैकी तुम्ही फस्त केले असतील. सो सगळ्यांना माझ्याकडून पीडब्ल्यू फॅमिली कडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा बोर्ड बूस्टर बॅच मध्ये स्वागत करत आहे. आणि आपण पाहणार आहोत बेटा रोटेशनल डायनामिक्स. सो या चॅप्टर मध्ये आपण काय कव्हर करणार आहोत आजच्या या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये ते पण पाहून घेऊयात. सो टॉपिक्स टू बी कवर्ड. फर्स्ट जस्ट विल गो थ्रू द बेसिक कॉन्सेप्ट. सिंपलच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला बोर्ड एक्झाम साठी महत्वाच्या आहेत. आता मी थोडंसं सीईटी कडे जात नाहीये, फक्त बोर्ड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर पाहिलं तर काय फंडामेंटल बेसिक गोष्टी लागणार आहेत त्याची चर्चा करणार आहोत आपण. त्यानंतर डिफरन्स बिटवीन द सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आपण तो पण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. देन काही डेरिव्हेशन्स आहेत, दॅट इज व्हेकल ऑन अ होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, देन व्हेकल ऑन अ बँक्ड रोड, देन कोनिकल पेंडुलम अँड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो हे 5 ते 6 पॉइंट आपण आजच्या या लेक्चर मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो थोडंसं आपण वेटेज पण समजून घेऊयात. वेटेजचा जर विचार केला, रोटेशनल डायनामिक्स हा 7 मार्क्स साठी असेल बेटा. टोटल 7 मार्क्स साठी असेल. 7 मार्क. आणि हे 7 मार्क्स जे आहेत ते विथ ऑर आहेत. हे कसे आहेत बेटा? विथ ऑर क्वेश्चन. एक्स्ट्रा क्वेश्चन जे आहेत त्याच्यासोबतचे हे 7 मार्क्स आहेत. त्यानंतर कंपल्सरी पाहिलं तर 5 मार्क. 5 मार्क्स जे आहेत ते माझे कंपल्सरी क्वेश्चन याच्यावरती विचारला जाईल. अशा टेंटेटिव्ह गाईडलाईन्स आहेत या चॅप्टर वरती क्वेश्चन विचारण्यासाठी. तसं पाहिलं फ्लुइड मेकॅनिक्स, रोटेशनल डायनामिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक हे 7-7 मार्कचे चॅप्टर्स आहेत आणि 5 मार्कचं कंपल्सरी विचारा असं त्यांनी सांगितलेलं. पण हे कंपल्सरी जरी असलं तरी 100% कंपल्सरी नाही. जर आपण लास्ट इयरचा म्हणजे आता 2023चा पेपर पाहिला तर या चॅप्टरवरचा फक्त एकच क्वेश्चन आला होता सेक्शन डी मध्ये, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वरती. बाकी कुठेच या चॅप्टर वरती क्वेश्चन विचारलेला नाहीये. सो माझ्या माहितीप्रमाणे हा जो काही पार्ट आहे ना बेटा, 7 मार्क्स, 5 मार्क्स, दीज आर द टेंटेटिव्ह गाईडलाईन्स. असं नाहीये की असं कधी पण होऊ शकतं की या चॅप्टरवरती एकही क्वेश्चन विचारला जाणार नाही. यस, ही पॉसिबिलिटी आहे. सो थोडंसं लक्षात ठेवा. लक जर चांगला असेल तर 7 नाही, 7 पेक्षा जास्त मार्काचं पण तिथे विचारलं जाऊ शकतं. कंपल्सरी मध्ये म्हणते, ऑर सोबत नाहीये, कंपल्सरी. ठीक, तर हे पहिल्यांदा समजून घ्या. 7 मार्कचा आहे. खूप जास्त डेरिव्हेशन याच्यामध्ये आहेत आणि आपण त्याच गोष्टी या लेक्चर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात मी बोर्ड बूस्टर बॅच बद्दल पण सांगू इच्छितो, कारण लगेच विद्यार्थ्यांचे कमेंट यायला सुरू होतात की सर बेसिक पासून तुम्ही नाही शिकवत, सर तुम्ही डायरेक्ट इक्वेशन लिहिलंय, सर तुम्हाला शिकवता येत नाही, सर तुम्ही फक्त सॅलरी घेता. अशा बऱ्याच गोष्टी इथे सुरू होतात. तर मी थोड्याशा गोष्टी सांगून देतो. आपण बोर्ड बूस्टर बॅच जी काही लॉन्च केलेली आहे ती कुणासाठी उपयोगी पडेल आणि कशा पद्धतीने उपयोगी पडेल. हे बा, बोर्ड बूस्टर बूस्ट करण्यासाठी जर तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम मध्ये 80% पर्यंत जात असाल तर बेटा या बॅचचा यूज करून तुम्ही 100% मी सांगतो, मी म्हणत नाही की डायरेक्ट 100% तुम्हाला भेटतील, पण जर या बॅचचा तुम्ही प्रॉपर चांगल्या पद्धतीने यूज केला, वापर केला तर बेटा तुमचे नक्कीच ते 92 to 95% होतील. तर आपण काय करतोय बेटा, तुमचा जो काही झालेला अभ्यास आहे, जी काही झालेली स्टडी आहे
त्या स्टडीला पुश बूस्ट करण्याचं काम या बॅच थ्रू करणार आहोत. तसं जर पाहिलं तर बॅच ड्युरेशन आहे 45 डेज. बॅच ड्युरेशन आहे 45 डेज. इव्हन द बॅच लॉन्चिंगच्या वेळेस पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा कन्सर्न होता कि सर बेसिक से पढ़ाओ, सर बेसिक से पढ़ाओ. तो देखो बेटा, पिछले 2 साल से हम वही करने की कोशिश कर रहे हैं. प्रगति बैच है, वहां पे बहुत ज्यादा डिटेल में भी पढ़ाया जाता है. ऐसा नहीं, वहां पे तो बोर्ड भी पढ़ाया जाता है, सीईटी भी पढ़ाया जाता है, नीट और जेई लेवल तक भी लेके जाया जाता है. लेकिन फिर भी आप लोगों का यही क्वेश्चन होता है कि सर बेसिक से पढ़ाओ. तो बेसिक से पढ़ाओ इसका मतलब क्या है, याचा अर्थ काय? फक्त डेफिनेशन लिहून द्यायच्या, फॉर्म्युला लिहून द्यायचा, फक्त हेच करायचं? तर बेटा याला बेसिक बोलत नाहीयेत. ऍक्च्युअल मध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्ही त्याला टॅकल करणार कसं, हे पण खूप महत्वाचं आहे. सो उगाच हवा भरण्यात काही उपयोग नाहीये. ऍक्च्युअल राहणं खूप गरजेचं असतं. ते स्वतःलाही माहित असणं खूप गरजेचं असतं की मी किती पाण्यामध्ये आहे. आता लगेच काही लोक खाली कमेंट करतील, सर आप बहुत ज्यादा निगेटिव बोलते हो. हाँ बेटा कर लो, ये वाला भी कमेंट कर लो, कोई इश्यू तो है नहीं इसमें. लेकिन मैं ट्राई करता हूं कि रियलिटी में आप लोगों को बताने की कोशिश करूं. जिस दिन बेटा आप बोर्ड का एग्जाम दे रहे होंगे, फिजिक्स का पेपर है, इंग्लिश के बाद डायरेक्टली फिजिक्स का पेपर है, मध्ये मराठी हिंदी लँग्वेजेसचा पेपर आहे. ज्यांचं कोणाचं असेल त्यांचं लगेच सेकंड पेपर होईल तो. पण मी असं कन्सिडर करतोय इंग्लिश नंतर डायरेक्ट तुमचा फिजिक्सचा पेपर आहे. जेव्हा फिजिक्सचा पेपर हातात पडेल तेव्हा तुम्हाला हे माझे शब्द आठवतील. तेव्हा तुमचे जे पाय आहेत ना बेटा, तुम्ही बसलेला असाल, अप्पर बॉडीला टेन्शन नाहीये, पण लोअर बॉडी तेव्हा तुमचा एखादा पाय ऑटोमॅटिकली जेव्हा व्हायब्रेट करायला सुरू होईल फिजिक्सचा पेपर हातात आल्यानंतर, तेव्हा तुम्हाला समजेल की मी काय बोलत होतो, कशा पद्धतीने बोलत होतो. सो तिथपर्यंत नका जाऊ. ती वेळ आपल्यावरती आलीच नाही पाहिजे. फर्स्ट थिंग, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती मेहनत करा. मेहनत करत असाल अजून खूप जास्त मेहनत करा बेटा, तेव्हा तुम्हाला त्या मेहनतीचं फळ 100% भेटेल. ठीक. आता ही बोर्ड बुस्टर बॅच ही त्यांच्यासाठी, जसं मी सांगितलं 80% वाल्यांना आपण 90 to 95% पर्यंत इथून घेऊन जायचं आहे आपल्याला. मग आता बाकीच्यांचं काय, ज्यांचं बेसिक खूप खूप वीक आहे, तर बेटा तुम्ही पण ही बॅच घेऊ शकता, परचेस करू शकता. पण त्याच्यासाठी एक नेसेसरी कंडिशन असेल, या बॅच मध्ये तुमचे बेसिक क्लिअर केले जाणार नाहीयेत. डिटेल मध्ये जेवढं गरजेचं आहे, डेरिव्हेशन मध्ये मला लागतं, एखाद्या क्वेश्चन मध्ये मला लागतं, तेवढ्या पुरतं आपण ते बेसिक इथं क्लिअर करायचा प्रयत्न करू. पण फुल डिटेल मध्ये ते क्लिअर इथं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःहून मेहनत करावी लागेल. त्यानंतर मग पूर्ण चॅप्टरचा स्टडी झाला, पूर्ण सब्जेक्टचा स्टडी झाला, तेव्हा तुम्हाला या बॅचचा उपयोग होईल. जर तुमच्याकडे 0% बेसिक आहे, तेव्हा त्या केसमध्ये मी म्हणू शकेन की ही बॅच तुमच्या जास्त फायद्याची नाहीये. पुन्हा मागचे पाढे 55, तोच प्रकार मग सारखा होईल. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, ज्यांच्याकडे बेसिक नाहीये त्यांनी थोडंसं बेसिक अजून चांगल्या रीतीने क्लिअर करावं. तुम्ही पाहू शकता मी इथं बेसिक कॉन्सेप्ट लिहिलेला आहे, पण हे जे काही बेसिक कॉन्सेप्ट लिहिलेले जे टेक्स्ट बुकशी रिलेटेड आहे तेवढंच, डिटेल मध्ये नाहीये. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जे काही लागतं आपल्याला त्या डिटेलिंग मध्ये इथं आपण जाणार नाहीत. ओके. तर आपण इथं काय करतोय बेटा, तर आपण MIC आणि MIP हा फॉर्म्युला यूज करतोय. आता MI म्हणजेच काय, मोस्ट इम्पॉर्टंट. आता C stands for the concept and P stands for the problems or the questions. आपण काय करणार आहोत बेटा, मोठ्या चॅप्टरला 2 किंवा 3 लेक्चर मध्ये आपण त्याचं महत्वाच्या कॉन्सेप्ट इथं रिवाइज करणार आहोत, क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बेटा याचाच एक डीपीपी तुम्हाला दिला जाईल, थेरीवाला डीपीपी, ज्याचं की तुम्हाला थेरी सोल्युशन दिलं नाही जाणार आहे. ओके. त्याचं सोल्युशन बेटा इथं आपण व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. सो MIP आपण व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठीच आपल्याकडे एक लाईव्ह सेशन पण यावर्षी दिलेला आहे. ठीक आहे. रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय भेटतील, तर मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट भेटतील. हे पण थोडंसं समजून घ्या. MIC आणि MIP, मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. तर आपण या फॉर्म्युलाचा यूज करून ही बॅच तुम्हाला देत आहोत. तर या गोष्टी पण तुम्ही थोडंसं डोक्यात ठेवून चला. आय होप तुम्हाला या आता गोष्टी क्लिअर झाल्या असतील.
बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता क्लिअर झाल्या असतील. सो जस्ट विल स्टार्ट विथ द सेशन. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण हे सेशन सुरुवात करतोय. तो बेसिक कॉन्सेप्ट, आता बेसिक कॉन्सेप्ट मध्ये सगळ्यात अगोदर एक गोष्ट समजून घ्या. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिव्होल्यूशन आणि रोटेशन. डिफरन्स बिटवीन रिव्होल्यूशन अँड रोटेशन हे समजून घ्या पहिल्यांदा. रिव्होल्यूशन म्हणजेच काय, तर मी तर डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की हा काय प्रकार असतो रिव्होल्यूशन. गलत सर्कल. सपोज करा हा एक स्पियर आहे माझ्याकडे और पार्टिकल आहे असं आपण मानू शकतो याला. हा जो काही पार्टिकल किंवा हा जो काही स्पियर आहे ना बेटा, हा, तर तो अबाउट वन ऍक्सिस, त्या ऍक्सिसच्या बाजूला काय करतोय, रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. तर या पद्धतीने अबाउट दिस ऍक्सिस हा रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. समजतंय? सिंपल फंडा आहे, समजून घ्या. डायग्राम पहिल्यांदा समजून घ्या. हा जो काही माझा पार्टिकल आहे तो अबाउट दॅट ऍक्सिस रोटेट करतोय, म्हणजे फिक्स्ड पॉइंट वरती तो काय करतोय, रोटेट करतोय. तर याला बोललं जातं रिव्होल्यूशन. याला काय बोललं जातं बेटा, रिव्होल्यूशन. आता रोटेशन म्हणजेच काय, रोटेशन मध्ये काय होतं पहा, रोटेशनचा जर आपण विचार केला, हा जो काही पार्टिकल आहे, तो काय करतोय, तो एका अशा ऍक्सिस अबाउट रोटेट करतोय, म्हणजे तो स्वतःभोवती रोटेट करण्याचा आता प्रयत्न करेल. तो काय करेल, स्वतःभोवती रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. समजतंय? फॉर एक्झाम्पल पृथ्वी, अर्थ काय करत असते बेटा, अर्थ स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती पण फिरत असते. जेव्हा ती सूर्याभोवती फिरत असते तेव्हा आपण अर्थचं रिव्होल्यूशन म्हणतो. ठीक आहे, जेव्हा ती सूर्याभोवती फिरत असते तेव्हा आपण त्याला अर्थचं रिव्होल्यूशन म्हणतो. आणि जेव्हा अर्थ स्वतःभोवती फिरत असते तेव्हा आपण त्याला रोटेशन म्हणतो. जेव्हा अर्थ स्वतःभोवती फिरत असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो बेटा, रोटेशन. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द रिव्होल्यूशन अँड रोटेशन. ओके, तर ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाउ नेक्स्ट पार्ट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जसं माझ्याकडे लिनियर डिस्प्लेसमेंट असतं त्याच पद्धतीने अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं आणि आपण त्याला थीटा म्हणतो बेटा. थीटा हा त्याचा सिम्बॉल असेल आणि हा मेजर केला जातो रेडियन मध्ये. हा काय केला जातो, रेडियन मध्ये मेजर केला जातो. आता हा सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे. सो जस्ट विल रिक्वायर्ड वन सर्कल. आपल्याला एक सर्कल लागेल आणि सर्कल मध्ये या सर्कलच्या सेंटरला आपण ओरिजिन कन्सिडर करतोय. काय कन्सिडर करतोय इथं, ओरिजिन कन्सिडर करतोय. सर्कलचं जे काही सेंटर आहे त्याला आपण ओरिजिन कन्सिडर करतोय. तर ओरिजिन म्हणजे काय बेटा, तर याचा अर्थ असा असतो की जे काही आपण मेजरमेंट करणार आहे ते आपण या पर्टिक्युलर पॉइंट पासून करणार आहे. ओके, सो आता हे जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, सपोज करा ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 असं त्याला टेक्निकली बोललं जातं. पार्टिकल माझा इथं कुठंतरी आहे इनिशियली. पार्टिकल माझा काय बेटा, इनिशियली इथं कुठंतरी आहे. मग आता तो काही वेळानंतर काय होतोय बेटा, इथं येतोय. काही वेळानंतर काय येतो, तो इथे येतो. म्हणजेच काय, त्याने काहीतरी एक अँगल कव्हर केलेला आहे. या ओरिजिन सोबत त्याने काहीतरी अँगल कव्हर केलेला आहे. याला बोललं जातं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि ते आपण मेजर करतो बेटा रेडियन मध्ये. ते कशामध्ये मेजर करतो, रेडियन मध्ये. सिंपल डायग्राम आहे पहा. मग इथं रेडियस वेक्टर लागेल. सो हा इथून इथपर्यंत गेला बेटा थीटा, हा इथून इथपर्यंत गेला थीटा. सो दिस इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, नेक्स्ट अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच काय असतं बेटा, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच काय, तर ती असते बेटा ओमेगा आणि मी याला लिहू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो ओमेगा आपण मेजर करतो बेटा रेडियन पर सेकंड मध्ये. लक्षात ठेवा, रेडियन पर सेकंड मध्ये मेजर करण्याचा प्रयत्न करतो त्याला. हा रेडियन मध्ये असेल, हा रेडियन पर सेकंड मध्ये असेल.
नेक्स्ट आता या ओमेगाला आपण मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो, जस्ट आय विल राईट डाऊन ऑन द नेक्स्ट पेज. सो दिस ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय टी. ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय टी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. येस करेक्ट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असतं माझं ओमेगा, अँग्युलर वेलॉसिटी. आता याचे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत. तर मी इथे लिहू शकतो ऍव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी. ऍव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी महत्वाचं आहे, क्वेश्चन मध्ये बऱ्याच वेळेस दिलं जात आहे. ऍव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू डेल्टा थीटा डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा थीटा डिवायडेड बाय डेल्टा टी. दॅट मीन्स थीटा फायनल मायनस थीटा इनिशियल डिवायडेड बाय टी फायनल मायनस टी इनिशियल. या पद्धतीने आपण त्याला ऍव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी म्हणू शकतो. एका पर्टिक्युलर टाइम इंटरवल मध्ये विचारलं असेल तर ते बेटा ऍव्हरेज असतं. आता दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी लक्षात ठेवा. इन्स्टंटेनियस हा वर्ड आला रे आला तर याचा अर्थ काय, तर एका गिव्हन इन्स्टंट वरती, पर्टिक्युलर इन्स्टंट वरती ते विचारले. टाइम पिरियड मध्ये विचारलं असतं तर ते माझं ऍव्हरेज अँग्युलर ऍव्हरेज वाली व्हॅल्यू होते. एका पर्टिक्युलर इन्स्टंट वरती विचारलं असेल तर ते काय होतं माझं इन्स्टंटेनियस. आणि इन्स्टंटेनियसलाच आपण मॅथमॅटिकली डिफरन्शिएशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. सो यालाच लिहू शकतो मी ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. समजतंय? ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. दॅट्स इट. मला आता या दोन गोष्टी थोडंसं लक्षात ठेवायचं. Now what is the relation between the angular velocity, linear velocity, angular velocity, linear velocity मध्ये काय रिलेशन आहे? सो आपण इथं असं काही लिहू शकतो का पहा. हे पण खूप गरजेचं आहे. V इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. V इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर या पद्धतीने आपण लिहू शकतो. मला हे रिलेशन माहित असणं गरजेचं आहे. किंवा मॅग्निट्यूड मध्ये V इज इक्वल टू आर ओमेगा. मॅग्निट्यूड मध्ये V इज इक्वल टू आर ओमेगा. ओके. आता ओमेगाचा अजून एक फॉर्म्युला आहे, तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. ओमेगा काय असतं बेटा 2 पाय बाय टी. तर याला आपण बोलतो बेटा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे थोडक्यात आता काय होतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी, किंवा यालाच आपण लिहू शकतो 2 पाय एफ. बऱ्याच वेळेस मला रिव्होल्यूशन्स दिलेले जातं, रिव्होल्यूशन्स पर सेकंड, आरपीएम, आरपीएस या पद्धतीने क्वेश्चन मध्ये दिलं जातं, तेव्हा मला हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. ठीक आहे. तर टी काय याच्यामध्ये टी असेल बेटा माझा टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. टाइम पिरियडचा अर्थ काय, एक सर्कल किंवा एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच काय असतो माझा टाइम पिरियड असतो. सो दिस इज टाइम पिरियड. ओके. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये तो किती रिव्होल्यूशन कंप्लीट करतो म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. ओके. तर त्याला बोललं जातं बेटा फ्रिक्वेन्सी. सो दिस इज रिगार्डिंग द अँग्युलर वेलॉसिटी अँड ऍव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी. नाउ द नेक्स्ट पार्ट इज द अँग्युलर एक्सेलरेशन. नेक्स्ट पार्ट काय माझा अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. आता याला कसं डिफाइन करतो आपण, तर याला डिफाइन करतो बेटा रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity. Rate of change of angular velocity is called as angular acceleration. आणि याचा फॉर्म्युला बनेल बेटा अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी या पद्धतीने याचा फॉर्म्युला होईल. आणि हे असेल माझं रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये. हे कशामध्ये असेल, हे असेल माझं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. या पद्धतीने मला अँग्युलर एक्सेलरेशन भेटेल. नेक्स्ट हे बा, हे जर इक्वेशन तुम्हाला माहिती असेल, हे जर इक्वेशन ऍक्च्युली हे इक्वेशन कुठून येतं, तर हे इक्वेशन येतं माझं. ठीक आहे, नो इश्यू. फक्त हे लक्षात ठेवा, अगेन आपल्याला जास्त गरज नाहीये, एवढं लक्षात ठेवा. V इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर याच्यावरती आपलं न्यूमेरिकलचं काम होऊन जाईल. सो दिस इज रिगार्डिंग द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन. Now the next part of the kinematics of the circular motion. सर्क्युलर मोशनचे कायनॅमेटिक्स म्हणजे आपल्याला काही इक्वेशन्स लक्षात ठेवायचे. आपण इथं 3च इक्वेशन लक्षात ठेवू, याच्यावरती आपले सगळेच न्यूमेरिकल सॉल्व्ह होतात.
आता कुठले कुठले इक्वेशन्स लक्षात ठेवायचे ते पण समजून घ्या. सो आपण लिनियर मोशन बद्दल चर्चा करू. सगळ्यात अगोदर लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजेच काय? मोशन इन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मधल्या मोशनला बोललं जातं बेटा लिनियर मोशन. आणि सर्क्युलर मोशन म्हणजेच काय? मोशन इन सर्कल, सर्क्युलर पाथ, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. लिनियर मोशन मध्ये बेटा माझ्याकडे काही इक्वेशन्स आहेत. v इज इक्वल टू यू प्लस एटी, v इज इक्वल टू यू प्लस एटी हे इक्वेशन माहिती आहे आपल्याला. त्यानंतर s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि त्यानंतर असेल माझ्याकडे v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. v फाइनल वेलोसिटी, u इनिशियल वेलोसिटी, a एक्सेलरेशन दॅट इज लिनियर एक्सेलरेशन, s इज द लिनियर डिस्प्लेसमेंट. तर या गोष्टी t इज द टाइम. तर हे लिनियर मोशन मध्ये आहे. आणि सर्क्युलर मोशन मध्ये हेच इक्वेशन माझे असे आता कसे चेंज होतात पहा. फक्त मला क्वांटिटीज तिथं रिप्लेस करायच्या ज्या की अनालॉगस क्वांटिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल v फायनल वेलोसिटी, तर मी इथे लिहू शकतो बाय ओमेगा 2. आता इथं म्हणू शकतो मी माझ्याकडे अँग्युलर वेलोसिटी आहे दॅट इज फायनल अँग्युलर वेलोसिटी विच इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी, ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी. त्यानंतर डिस्प्लेसमेंट इथं काय असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, हाफ अल्फा टी स्क्वेअर. या पद्धतीने घेऊ शकतो. पहा u इज द इनिशियल वेलोसिटी, इथं ओमेगा 1 इज द इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, ओमेगा 2 इज द फायनल अँग्युलर वेलोसिटी. त्याच पद्धतीने यूज करतोय आपण इथं. आणि तिसरा असेल माझ्याकडे ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 अल्फा इंटू थीटा, 2 अल्फा इंटू थीटा. सो दिस इज द एक्सप्रेशन. आता हे तीन एक्सप्रेशन मला माहित असणं गरजेचं आहे. बाकी ऍव्हरेज थीटा 1 प्लस थीटा 2 बाय 2 या पद्धतीने करू शकतो. ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 बाय 2 या पद्धतीने ऍव्हरेज अँग्युलर वेलोसिटी आपण याच्यावरनं कॅल्क्युलेट करू शकतो. सो दीज आर द बेसिक कायनेमॅटिक्स इक्वेशन फॉर द सर्क्युलर मोशन. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता आपण चर्चा करू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्यामध्ये काय फरक आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं पहा, स्पीड माझा कॉन्स्टंट असतो. स्पीड इज कॉन्स्टंट, स्पीड इज कॉन्स्टंट. सगळ्यात महत्वाचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असतो. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड इज नॉट कॉन्स्टंट, स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. इथं मी स्पीड म्हणतो, स्पीड मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी, स्पीड बद्दल चर्चा करतोय आपण इथं. नेक्स्ट आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय चेंजिंग आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय चेंजिंग आहे. सो वेलोसिटी इज चेंजिंग, वेलोसिटी ऍक्च्युअली डायरेक्शन चेंज होत असतं. काय चेंज होत असतं बेटा? वेलोसिटीचं डायरेक्शन चेंज होत असतं. याच्यामध्ये पण वेलोसिटी चेंज होत असते. ठीक. थर्ड पॉइंटचा जर विचार केला आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एकच प्रकारचं एक्सेलरेशन असतं आणि ज्या एक्सेलरेशनला बोललं जातं बेटा रेडियल किंवा सेंट्रीपेटाल एक्सेलरेशन. याच्यामध्ये एकच एक्सेलरेशन असेल, रेडियल और सेंट्रीपेटाल एक्सेलरेशन, सेंट्रीपेटाल और रेडियल एक्सेलरेशन. ठीक आहे. जे आणि हे जे काही एक्सेलरेशन असतं ते टुवर्ड्स द सेंटर असतं. ते कशा पद्धतीने असेल बेटा? इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलच्या सेंटर मध्ये ते डायरेक्टेड असेल. ऑलवेज लक्षात ठेवा हे. जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जर चालत असेल आणि हा त्याचा जर सेंटर असेल बेटा, ठीक, आणि माझं सेंट्रीपेटाल एक्सेलरेशन जे आहे ते सेंट्रीपेटाल एक्सेलरेशन माझं इथं असेल. सेंट्रीपेटाल एक्सेलरेशनला आपण AR लिहू शकतो किंवा AC लिहू शकतो. आणि याची व्हॅल्यू किती असते? याची व्हॅल्यू असते बेटा AR इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. और यालाच आपण लिहू शकतो R ओमेगा स्क्वेअर. यालाच काय लिहू शकतो आपण? R ओमेगा स्क्वेअर. हे कशामध्ये असेल तर हे मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये असेल.
कुठला फॉर्म? हा माझा मॅग्निट्यूडचा फॉर्म असेल. आणि जर मी आता वेक्टर फॉर्म मध्ये त्याला लिहायचा प्रयत्न केला, वेक्टर फॉर्म मध्ये जर याला लिहायचा प्रयत्न केला तर ते असेल वेक्टर ए आर इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर बाय आर. या पद्धतीने आपण त्याला घेऊ शकतो. आता इथं मायनस साइन काय इंडिकेट करतं? सो दिस एक्सेलरेशन इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलच्या सेंटर कडे तो प्रत्येक वेळेस असतो, म्हणून तो मायनस असेल, कारण तो लेफ्ट डायरेक्शनला येताना दिसतोय. पहा इथं इनिशियली इथं जर बघितलं तर तो डाऊनवर्ड डायरेक्शनला येताना दिसतोय, इथे जर बघितलं तर तो राईट डायरेक्शनला येताना दिसतोय. आपण याच्यामध्ये रेफरन्स काय घेतोय तर रेफरन्स या पद्धतीने घेतोय. पहा सगळ्या गोष्टी माझ्या रेफरन्स वरती डिपेंड करतात. तो इथं रेफरन्स घेतोय बेटा, रेफरन्स असेल माझा रेडियस वेक्टर. हा जो काही रेडियस वेक्टर आहे ना, रेडियस वेक्टर, या रेडियस वेक्टरच्या तो अपोजिट डायरेक्शन मध्ये असला पाहिजे. कशा पद्धतीने असला पाहिजे? अपोजिट डायरेक्शन मध्ये तो असणं गरजेचं आहे. त्यामुळेच आपण इथं काय करतोय, मायनस हा साइन घेतो. ठीक. सो दिस इज रिगार्डिंग द एक्सेलरेशन. आता याच्यामध्ये जर पाहिलं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टोटल एक्सेलरेशन जे आहे माझं, टोटल एक्सेलरेशन जे आहे इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू एक्सेलरेशन. एक असेल रेडियल एक्सेलरेशन आणि दुसरा असेल माझा टँजेन्शियल एक्सेलरेशन. सो टोटल एक्सेलरेशन इज वेक्टर सम ऑफ रेडियल एक्सेलरेशन अँड टँजेन्शियल एक्सेलरेशन. रेडियल एक्सेलरेशन अँड टँजेन्शियल एक्सेलरेशन हे फक्त लक्षात ठेवा. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये दोन प्रकारचे एक्सेलरेशन असतात. एक रेडियल म्हणजे जो की सेंटरकडे आणण्याचा प्रयत्न करत असतो, आणि दुसरा असतो बेटा माझा टँजेन्शियल, जो की ऑलवेज टँजेंट असतो. जो काही माझा सर्क्युलर पाथ आहे, नॉट अ कम्प्लीट सर्कल, पण जो काही माझा कर्व्ड पाथ आहे त्याच्यावरती. इथं काय होतं बेटा, स्पीड आणि वेलोसिटी दोन्ही चेंज होत असतात. त्याच्यामुळे माझ्याकडे टोटल एक्सेलरेशन येत असतं, रेडियल एक्सेलरेशन अँड टँजेन्शियल एक्सेलरेशन. फक्त या दोन गोष्टी इथं आता लक्षात ठेवा तुम्ही. सो दिस इज रिगार्डिंग द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे पहा एक्झाम्पलचा जर विचार केला आपण तर याचं एक्झाम्पल काय असेल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? तर एक्झाम्पल असेल बेटा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जे काही आपण शिकतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, हा पार्ट याच्या अंडर येत असतो, हे थोडंसं लक्षात ठेवा. सो इट कम्स अंडर द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं जे काही ऍप्लिकेशन आहे, सो बँकिंग ऑफ रोड असेल, त्यानंतर व्हेकल मुव्हिंग ऑन द होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. सो दीज आर द ऍप्लिकेशन. हे जे काही ऍप्लिकेशन आहेत ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये येतात. सो या तीन गोष्टी तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, आता माझ्याकडे सेंट्रीपेटाल फोर्स आणि सेंट्रीपेटाल सेंट्रीफ्युगल फोर्स असे दोन प्रकारचे. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. 2 मार्काला हा विचारला जाऊ शकतो, डिफरन्शिएट बिटवीन द सेंट्रीपेटाल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या दोघांचं नाव वेगळं जरी असलं, सॉरी असं न बोलता मी असं बोललं तर चालेल का, या दोघांचं नाव वेगळं का आहे? तर हे ऑब्झर्वेशनचं स्किल आहे बेटा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काही लोकांना वाटतं की मला बिलकुल शिकवता नाही येत. ओके ठीक. ऑब्झर्वेशन. काही लोकांना वाटतं की सरांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शिकवायला येतं. अगेन दिस डिपेंड्स ऑन द पर्स्पेक्टिव्ह. आता पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या. इथं जेव्हा मी सेंट्रीपेटाल फोर्स म्हणतोय तेव्हा माझ्याकडे सेंट्रीपेटाल एक्सेलरेशन असेल, आणि तुमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे तुम्ही त्या सर्कलच्या सेंटर वरती बसून ऑब्झर्वेशन करताय. ही गोष्ट लक्षात ठेवा. काय करतोय आपण? सर्कलच्या सेंटर वरती बसून जेव्हा ऑब्झर्वेशन करतोय तेव्हा मला सेंट्रीपेटाल टुवर्ड्स द पेट, तुमच्या पोटाकडे येताना दिसतोय मला एक्सेलरेशन. जो काही फोर्स लागतोय त्या एक्सेलरेशन मुळे एक फोर्स येईल, तो पण पुन्हा सेंटर कडे असेल. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अ सेंट्रीपेटाल फोर्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये थांबून जर आपण ऑब्झर्वेशन घेत असू तेव्हा मला सेंट्रीपेटाल फोर्स भेटतो. आणि नॉन इनर्शियल म्हणजे मी बाहेरून जर पाहत असेल, सर्कलच्या बाहेरून जर पाहत असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही शेतामध्ये बघितलं असेल ते गोफन फिरवतात ना. आता जो कोणी गोफन फिरवतो त्याला काय वाटतं की तो जो काही दगड फिरवतोय तो दगड त्याच्याकडे येताना त्याला भीती वाटत असते. पण जो काही बाहेर थांबलेला असतो, बाहेर थांबणाऱ्याला काय वाटतं, बाबा तो आता माझ्याकडे येईल, असं त्याचं ऑब्झर्वेशन असतं. हे कशामुळे? तर हे फ्रेम ऑफ रेफरन्स इथं चेंज झालेला आहे.
ठीक, इथं काय झालेलं आहे, इथं फ्रेम ऑफ रेफरन्स माझा चेंज झालेला आहे. सो ऑब्झर्वेशन वरती काम त्यांचं एकच, हे ऑब्झर्वेशन वरती डिपेंड करते की याला नाव काय द्यायचंय, सेंट्रीपेटल द्यायचंय का सेंट्रीफ्युगल. सो द डेफिनेशन, इट इज द पुल टुवर्ड द सेंटर. हा काय बेटा, सेंट्रीपेटल फोर्स म्हणजेच काय, इट इज द पुल टुवर्ड द सेंटर. आणि याच्यामध्ये काय, इट इज द आउटवर्ड पुश, इट इज द आउटवर्ड पुश दॅट वी एक्सपिरियन्स इन सर्क्युलर मोशन. डायरेक्शन ऑफ फोर्स, ठीक आहे, या फोर्सचं डायरेक्शन कुठं असणार आहे, फ्रॉम द ऑब्जेक्ट टू द सेंटर, फ्रॉम द ऑब्जेक्ट टू द सेंटर. आता याचं डायरेक्शन कुठं असेल, फ्रॉम द सेंटर टू द ऑब्जेक्ट, फ्रॉम द सेंटर टू द ऑब्जेक्ट, या पद्धतीने त्याचं डायरेक्शन असेल, म्हणजेच बाहेरच्या डायरेक्शन मध्ये. नेक्स्ट, टेंडन्सी. आता याची टेंडन्सी काय, तर हा काय करत असतो, टर्न टुवर्ड द सेंटर, म्हणजेच काय, तो सेंटरकडे आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो काय करत असतो, असं मला सेंटरकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट, आणि हा काय करतो, कॉजेस द टेंडन्सी टू मूव्ह स्ट्रेट विदाउट टर्निंग. गोफन फॉर बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही जर गोफन बघितली असेल ना, जेव्हा झटका देतो ना आपण, तर तो स्ट्रेट जात असतो बेटा. तर ऍक्च्युली हे सेंट्रीफ्युगल फोर्सचं नंतर ऍप्लिकेशन बनतं. सो causes the tendency to move the straight without turning. Next, roll. The centripetal force causes us to enter into the circular motion, whereas centrifugal force causes us to come out of a turn or out of a circular motion. हे पहा, याच्यामुळे काय आपण सर्क्युलर मोशन मध्ये जातो, याच्यामुळे काय बेटा आपण सर्क्युलर मोशनच्या बाहेर येतो. ठीक आहे. नेक्स्ट, प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन, cars skidding off the surface while taking a turn, cars skidding off the surface while taking the turn. So this is the example. Next, the origin centripetal force can be caused due to the factors like tension, gravitational pull, electrostatic force, and this causes due to the inertia of the object. Inertia, objectच्या inertia मुळे ते तुम्हाला तिथं भेटेल. ओके, सो हा काय माझा, तर हा रियल फोर्स आहे. सो दिस इज गोइंग टू बी द रियल फोर्स. हा काय माझा रियल फोर्स आहे, आणि हा भासवणारा म्हणजेच काय बेटा माझा सुडो फोर्स आहे. हा कुठला फोर्स आहे, तर सुडो फोर्स. एक रियल फोर्स आहे आणि दुसरा काय बेटा माझा सुडो फोर्स आहे. जर मी या दोघांची ऍडिशन केली तर आन्सर माझं 0 येतं. दोघांची ऍडिशन केली तर आन्सर किती येतं माझं, इथं 0 येतं. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. नाउ द नेक्स्ट, हे ऍप्लिकेशन आहे of uniform circular motion, vehicle along a horizontal circular track. एखाद्या सर्क्युलर ट्रॅक वरती व्हेकल जर मूव्ह असेल तर मला त्याचं स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डायग्राम तुम्ही पाहू शकता, होरिझॉन्टल ट्रॅक दिसतोय, ट्रॅक माझा या पद्धतीने असेल, होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, ठीक आहे, याच्यात नाही दिसणार ते, या पद्धतीने ट्रॅक दिसेल. कॉन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या. वन्स एकदा जर कॉन्सेप्ट कळाला तर आपल्याला याच्याबद्दल फक्त माहितीच लिहायची असते. सो या पद्धतीने तो ट्रॅक असेल आणि माझी व्हेकल इथं आता मूव्ह करणार असेल. तेव्हा जस्ट अज्युम की माझी गाडी आहे, या पद्धतीने ही व्हेकल माझी मूव्ह करणार आहे. इथे काही टायर्स असतील आपले, या पद्धतीने असं जर ते फिरणार असेल तर मला आता इथे इक्वेशन विचारलेले आहेत कशा पद्धतीनं. हे पहा, तर आता याच्यात काय काय होतं, अशा डेरिवेशन मध्ये काय करायचे मला, तर याच्यावरती कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतात याची मला माहिती करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर सिंपल सिनारिओ आहे, मला माहिती आहे की याचं वेट कुठं असलं पाहिजे बाबा. फोर्सेस, वेगवेगळे फोर्सेस, वेट काय असतं, सेंटर पासून, ऑब्जेक्टच्या सेंटर पासून ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल, म्हणजेच ते काय असेल mg. मी इथं मास m कन्सिडर करतोय. ठीक, नेक्स्ट, आता पुढे या mg ला हे पहा ऍक्शन झाला तर रिॲक्शन भेटणार आहे, म्हणजेच ही जी काही जमीन आहे, हा जो काही सरफेस आहे, या व्हेकल वरती एक फोर्स द्यायचा प्रयत्न करत असतो आणि तो फोर्स कुठं असेल, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. दॅट मीन्स तो नॉर्मल रिॲक्शन असेल. तो काय असेल इथं, नॉर्मल रिॲक्शन असेल. त्यानंतर फ्रिक्शन, जेव्हा मी असं होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याला भीती वाटते की बेटा मी आता या साईडला जाणार. मी कुठं करणार आहे, मी ट्रॅक सोडून
ट्रॅकच्या बाहेर पडणार आहेत. कधीही लक्षात ठेवा, फ्रिक्शन फोर्स जो आहे तो प्रत्येक वेळेस जिथं माझं मोशन होतं त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आता या ट्रॅक वरती जेव्हा मी गाडी चालवत असतो तेव्हा मला भीती काय वाटते? होरिझॉन्टल आहे, टिल्टेड किंवा बँक नाहीये, होरिझॉन्टल आहे, तेव्हा मला भीती काय वाटते? मी सर्क्युलर ट्रॅक सोडून बाहेर जाईल. म्हणजेच काय, मला अशी भीती वाटते की मी ट्रॅक सोडून बाहेर जातोय, म्हणजेच माझं मोशन आता ट्रॅक पासून दूर होताना दिसतंय. मग या केसमध्ये फ्रिक्शन काय करतोय? जिथं मोशन होतं, ज्या डायरेक्शन मध्ये मोशन होतं त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तो ऍक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, इथे जर बघितलं असेल तर हा जो काही फ्रिक्शन आहे तो फ्रिक्शन माझा इकडे ऍक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हा जे काही फ्रिक्शन फोर्स आहे तो टायरचा आणि या सरफेसचा असेल. फ्रिक्शन फोर्स जर पाहिला असेल तो टायरचा आणि सरफेसचा असेल. सो इथे डायग्राम मध्ये पहा, डायग्राम मध्ये तुम्हाला तेच दिसेल. फ्रिक्शन फोर्स टायर वरती ड्रॉ केलेला दिसतोय मला इथं, आणि वेट आणि नॉर्मल रिॲक्शन जर पाहिलं असेल तर ते आपण इथं सेंटर घेतोय, त्याचं सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दोन्ही इथं कोइन्साइड होतात. सो आपण इथं सेंटर पासून घेतो. ठीक, एकदा या गोष्टी झाल्या, आता मला इक्वेशन्स लिहायचे आहे. तर इक्वेशन लिहिताना एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, थोडंसं बेसिक अजून समजून घेऊयात. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणजेच काय? नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स लावला आपण की एक्सेलरेशन भेटतं. आपण याला थोडंसं आता वेक्टर मध्ये समजून घेऊयात. हे काय असतं? टोटल फोर्स हा, दिस फोर्स कॅन बी रिटन ॲज मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इन एक्स डायरेक्शन, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इन वाय डायरेक्शन. हे नाही समजलं तरी चालेल, पण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर हा काय बनेल बेटा? एक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन प्लस एक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन. आता हे खूप महत्वाचं, आय कॅप आणि जे कॅप एक्स आणि वाय डायरेक्शन मला इथे दाखवत आहेत. ठीक आहे, आता आपण थोडस यालाच लिहू शकतो. समेशन ऑफ फोर्सेस इन वाय डायरेक्शन इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यानंतर समेशन ऑफ फोर्सेस इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि आता त्याला लावायचं कसं ते पण पाहूयात. इथं कन्सिडर करा, माझ्याकडे कोऑर्डिनेट सिस्टम आहे या पद्धतीने. हा माझा ओरिजिन, एक्स वाय ऍक्सिस. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे काय? ओरिजिन, एक्स वाय ऍक्सिस. तर बेटा आपल्याला सिंपल वाला फंडा माहिती आहे. ओरिजिन पासून राईट साइडला जाणारा पॉझिटिव्ह, ओरिजिन पासून लेफ्ट साइडला जाणारा निगेटिव्ह. ओके, ओरिजिन पासून लेफ्ट साइडला जाणारा निगेटिव्ह. त्यानंतर ओरिजिन पासून अपवर्ड जाणारा पॉझिटिव्ह आणि ओरिजिन पासून डाऊनवर्ड जाणारा निगेटिव्ह. मला फक्त आता एवढंच लक्षात ठेवायचं. मला काय करायचंय? एवढंच लक्षात ठेवायचं. क्लिअर? त्यानंतर जेव्हा मी ऍडिशन करेन तेव्हा मी या पद्धतीने ऍडिशन करेन. सो जस्ट आय विल रिमूव्ह दिस. ठीक आहे, तर मी इथं काय केलं? सगळ्यात अगोदर मी इथं कुठले कुठले फोर्सेस कशा पद्धतीने ऍक्ट होतात ते ऑब्टेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, हे पहा, सर्क्युलर ट्रॅक वरती तू फिरतोय, म्हणजेच हा जो काही फ्रिक्शन फोर्स आहे ना, फोर्स ड्यू टू द फ्रिक्शन, हा माझा आता बॅलन्स झाला पाहिजे. फोर्स ड्यू टू द फ्रिक्शन हा माझा बॅलन्स झाला पाहिजे सेंट्रीपेटल फोर्स सोबत. हा कोणासोबत बॅलन्स झाला पाहिजे बेटा? सेंट्रीपेटल फोर्स सोबत. कधी लक्षात ठेवा, आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट, याला आपण ओरिजिन घेतोय. हा जो काही पॉइंट आहे याला काय करतोय बेटा? आपण ओरिजिन घेतोय. ओके, मला सांगा बेटा, माझी गाडी हवेत उडते का? माझी गाडी हवेत उडते का? असं वरती 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 जाते का? नाही, माझी गाडी होरिझॉन्टल ट्रॅक वरतीच चालत आहे. माझी गाडी कशावरती चालत आहे? होरिझॉन्टल ट्रॅक वरतीच चालत आहे. थोडक्यात काय, तर माझं एक्सेलरेशन नाहीये, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये माझं एक्सेलरेशन नाहीये. सो एक्सेलरेशन इन व्हर्टिकल डायरेक्शन इज 0. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर होरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये जो काही फोर्स आहे हा फोर्स याच्यासोबत बॅलन्स होतोय. ठीक, तर आता आपण इक्वेशन लिहायचा प्रयत्न करूयात फॉर व्हर्टिकल डायरेक्शन. फॉर व्हर्टिकल डायरेक्शन, हा ओरिजिन काय घेतोय बेटा? हा पॉइंट घेतोय. एन माझा वरती जातोय, वरती जाणारा काय असला पाहिजे? हा ओरिजिन झाला तर वरती जाणारा पॉझिटिव्ह, तर एन माझा पॉझिटिव्ह होईल. त्यानंतर एम जी माझा काय खाली आहे? एम जी माझा काय खाली आहे म्हणजेच तो काय असला पाहिजे? निगेटिव्ह.
तो काय आहे निगेटिव्ह, इज इक्वल टू नेक्स्ट माझी गाडी हवेत उडते का, माझी गाडी वरती जाते का नाही, स्टील ते होरिझोंटल ट्रॅक वरतीच आहेच, म्हणजेच होरिझोंटल कंपोनंटचाच मला विचार करायची, तर व्हर्टिकल कंपोनंट ऑफ एक्सेलरेशन काय असला पाहिजे 0, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ एक्सेलरेशन काय असला पाहिजे बेटा 0 असला पाहिजे, म्हणजेच हा काय होईल n मायनस एम जी इज इक्वल टू 0. तर मला इथे एक इक्वेशन भेटेल n इज इक्वल टू एम जी, n इज इक्वल टू एम जी, हे इक्वेशन भेटेल. नेक्स्ट फॉर होरिझोंटल डायरेक्शन, फॉर होरिझोंटल डायरेक्शन आता इथे लक्षात ठेवा, सेंट्रिपेटल फोर्स असेल, सेंट्रीफ्युगल फोर्स असेल, हे नवीन फोर्सेस नाहीत. नेचर मधले जे काही फोर्सेस आहेत ते आपल्याला माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर, हे फंडामेंटल फोर्सेस आहेत. सो दिस इज नॉट अ टाइप ऑफ अ फोर्स, हा नवीन टाइपचा फोर्स नाहीये. तर हा सेंट्रिपेटल फोर्स असेल किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स असेल, तर हा काय बेटा नेट फोर्स आहे, हा काय माझा नेट फोर्स. आता लक्षात ठेवा नेट फोर्स आहे म्हणजेच काय, जेव्हा मी डेरिव्हेशन करणार आहे इथं होरिझोंटल डायरेक्शन मध्ये, हे पहा मी याच्यावरती हात ठेवतोय, होरिझोंटल डायरेक्शन मध्ये कुठला फोर्स आहे, होरिझोंटल डायरेक्शन मध्ये मला फक्त एकच फोर्स दिसतोय, होरिझोंटल डायरेक्शन मध्ये मला एकच फोर्स दिसतोय, कुठला फोर्स आहे, फोर्स ड्यू टू द स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ड्यू टू द स्टॅटिक फ्रिक्शन, हा एकच फोर्स आहे. ओके, म्हणजेच काय याची व्हॅल्यू काय झाली पाहिजे, दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपेटल फोर्स, याची व्हॅल्यू काय झाली पाहिजे, दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. तर मी इथे लिहू शकतो पहा याच गोष्टीचा यूज करून. त्यानंतर हा एफ एस कुठे चाललाय बेटा, डाव्या हाताला चाललाय, लेफ्ट हँड साइडला, म्हणजेच मी लिहू शकतो मायनस एफ एस, म्हणजेच मी याला काय लिहू शकतो मायनस एफ एस, अँड दिस मस्ट बी इक्वल टू एफ सी, दिस मस्ट बी इक्वल टू एफ सी. त्यानंतर एफ सीचं डायरेक्शन, सेंट्रिपेटल फोर्सचं डायरेक्शन कुठे आहे बेटा, जर हा जर माझा सेंटर पॉइंट असेल, हा जर माझा सेंटर पॉइंट असेल तर सेंट्रिपेटल फोर्स माझा सेंटर कडे असेल, म्हणजेच हा पण लेफ्ट डायरेक्शनला जातो, याचाच अर्थ काय, हा पण काय होईल माझा मायनस होईल. सो मायनस एफ एस इज इक्वल टू मायनस एफ सी, याचाच अर्थ एफ एस इज इक्वल टू एफ सी, एफ एस इज इक्वल टू एफ सी. या पद्धतीने आता ते होऊन जाईल. दोन इक्वेशन भेटलेले आहेत. त्यानंतर मला हे इक्वेशन माहित असणं गरजेचं आहे, फोर्स ड्यू टू द स्टॅटिक फ्रिक्शन, आणि ते काय असतं बेटा म्यू इंटू एन, म्यू एस इंटू एन, दॅट इज कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती आलेली आहे, नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती आलेली आहे बेटा, तर ती व्हॅल्यू आलेली आहे एम जी, ती व्हॅल्यू किती आलेली आहे एम जी आलेली आहे. या इक्वेशनचा यूज करा, या इक्वेशनचा यूज करा, नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू आलेली आहे एम जी. ठीक, समअप करतोय सगळ्या गोष्टी. एफ एस इज इक्वल टू एफ सी, एफ एस ची व्हॅल्यू किती आहे म्यू एस एम इंटू जी, याला काय लिहू शकतो बेटा एम इंटू ए आर, एम इंटू ए आर, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे मास इंटू सेंट्रिपेटल एक्सेलरेशन और रेडियल एक्सेलरेशन. ठीक आहे, आता या ए आरच्याच ठिकाणी काय लिहू शकतो आपण, तर या ए आरच्याच ठिकाणी लिहू शकतो बेटा व्ही स्क्वेअर बाय आर, ए आरच्याच ठिकाणी लिहू शकतो आपण इथं व्ही स्क्वेअर बाय आर. तर पहा आता कोण कुणाला मारतं इथं, खपाखप खपाखप एम ने एम ला मारलं, बाकी काही आहे का इथं नाहीये. तर हा आर आता इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर इंटू जी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर इंटू जी. तर मला इथे व्ही ची व्हॅल्यू भेटेल, व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर इंटू जी, व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर इंटू जी. आता ही मिनिममची कंडिशन असेल, या गोष्टी काय मिनिममची, म्हणजे एवढं सॉरी ही मॅक्सिमम वेलॉसिटी, याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी झालं की ते मग गाडी आपली टांगापलटी घोडाच आहे मग पुढे. ठीक, तर आपल्याला त्याचा कंडिशनचा विचार नका करू, मला फक्त हे डेरिव्हेशन ऑब्टेन करायचं आहे, मला हे आलंच पाहिजे. लॉजिक सिंपल आहे. जर हा जर तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजला असेल तर बाकी पुढे जे काही डेरिव्हेशन करतोय ते तर खूप आता एकदम इझी होऊन जातील. नाउ द नेक्स्ट पार्ट, दॅट इज व्हेकल ऑन अ बँक रोड. म्हणजे आता रोड बँकिंग का केली जाते, आता बँकिंगचा अर्थ काय, प्रत्येक वेळेस माझा ट्रॅक हा होरिझोंटल फ्लॅट आणि सर्क्युलर ठेवून काय होतं बेटा,
तर या इक्वेशन मध्ये जर पाहिलं असेल, ही जी काही व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी डिपेंड करते कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, किंवा आपण म्हणू शकतो की ही डिपेंड करते फ्रिक्शनल फोर्स वरतीच. पण प्रत्येक वेळेस ड्युरिंग द टर्निंग आपण फ्रिक्शनल फोर्स वरतीच डिपेंड नाही राहू शकत, कारण त्याला पण एक स्वतःचा अप्पर लिमिट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच त्याची व्हॅल्यू जी आहे ती कंडिशन वरती डिपेंड करते. सपोज करा पावसाळ्याचा सीझन आहे, तेव्हा रोड ओले असतात आणि तुम्ही बघितलं असेल की टायर खूप जास्त स्किड करत असतात. म्हणजेच काय, तर त्या केसमध्ये माझा फ्रिक्शन फोर्स चांगल्या पद्धतीने काम करत नाही, जसा तो उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा पाणी नसतं रस्त्यावरती तेव्हा तो काम करत असतो. सो दॅट्स वाय आपण काय करतो, रोडचं बँकिंग करतो. बँकिंग करतो म्हणजेच काय, तर एका साईडनं त्याला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न करत असतो. So here you can see, while taking a turn on a horizontal road, the force of static friction between the tires of the vehicle and the road provides the necessary centripetal force. ते आत्ताच आपण पाहिलेलं आहे. पण फ्रिक्शनल फोर्सचं अप्पर लिमिट आहे आणि याची व्हॅल्यू अगेन युनिफॉर्म नसते. आणि प्रॅक्टिकली जर पाहिलं गेलं तर आपण याच्या फक्त फ्रिक्शन फोर्स वरतीच आपण इथे डिपेंड नाही राहू शकत. सो दॅट्स वाय द सरफेस ऑफ द कर्व्ड रोड्स आर टिल्टेड विथ द होरिझॉन्टल विथ सम अँगल थीटा, आणि या अँगललाच बोललं जातं बेटा बँकिंग अँगल. ओके, ठीक. आणि हा काय असेल, माझा अँगल ऑफ बँकिंग असेल, आणि याला बोललं जातं बँकिंग ऑफ रोड, और द रोड इज सेड टू बी बँक्ड. रोड इज सेड टू बी बँक्ड म्हणजेच काय, तर फक्त होरिझॉन्टल न ठेवता, हा जर माझा होरिझॉन्टल ट्रॅक होता, मी असं न ठेवता काय करतोय, थोडंसं स्लाइटली काय करतोय, त्याला एका साईडनं उचलतो. एका साईडनं काय करतो बेटा, उचलतोय, आणि इथे एक अँगल भेटतो, याला बोललं जातं अँगल ऑफ बँकिंग. ओके, ठीक. सो याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो, नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड्स, एक्सप्लेन द नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड्स. सो इन दॅट केस तुम्हाला हे 2-4 पॉइंट्स इथं चांगल्या पद्धतीने कव्हर करावे लागतील. नेक्स्ट, हियर यू कॅन सी द डायग्राम. सपोज करा की मी इथं फ्रिक्शनला पूर्णपणे निग्लेक्ट करतोय. आता हा डायग्राम, या डायग्राम मध्ये जर पाहिलं तर मी काय करणार आहे, फ्रिक्शन इज निग्लेक्टेड. फ्रिक्शन इज निग्लेक्टेड. ठीक आहे, फ्रिक्शन मी निग्लेक्ट करतोय. सो हियर यू कॅन सी mg माझा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. mg काय असेल बेटा, माझा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. आणि हा जो काही नॉर्मल रिॲक्शन आहे, हा जो काही नॉर्मल रिॲक्शन आहे तो प्रत्येक वेळेस या सरफेसला परपेंडिक्युलर असतो. सो हियर यू कॅन सी द नॉर्मल रिॲक्शन इज परपेंडिक्युलर. तो मला या टिल्टेड सरफेसवरती, या सरफेसवरती माझा व्हेकल आहे, याच्यावरती तो परपेंडिक्युलर दिसेल. सो असं जर झालं, फ्रिक्शन जर मी निग्लेक्ट केलं, तर बेटा या नॉर्मल रिॲक्शनचे 2 कंपोनंट बनतील. एक व्हर्टिकल कंपोनंट बनेल आणि दुसरा होरिझॉन्टल कंपोनंट बनेल. हा अँगल थीटा आहे, तर हा पण अँगल पुढे चालून बेटा थीटा होतो. आता तो कशा पद्धतीनं, तर आपण इथे चेक करू शकतो. पहा, हा थीटा आहे, तर या पद्धतीने मला करावं लागेल. इथं मला माझा थीटा, हा थीटा बनेल. हा जर थीटा बनला तर हा 90 मायनस थीटा, तर हा थीटा बनेल. हा थीटा बनला तर हा 90 मायनस थीटा बनेल, आणि पुन्हा तो काय होईल, माझा थीटा होईल. या पद्धतीने मी इथं ते प्रूव्ह करू शकतो. तो जो अँगल थीटा बनतोय, तो थीटा तिथं का बनतोय, तर आपल्याला ते प्रूव्ह करता येईल. देर इज नो इश्यू. पण जर तुम्हाला जास्त समजत नसेल, सो इन दॅट केस जस्ट ट्राय टू रिमेंबर द अँगल थीटा. तो थीटा या पद्धतीने बनतोय mg सोबत. आता या n चे 2 तुकडे करतोय, म्हणजेच वेक्टर रिझॉल्व करतोय होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट मध्ये. व्हर्टिकल कंपोनंट बनेल माझा n कॉस थीटा, आणि होरिझॉन्टल कंपोनंट बनेल माझा n साइन थीटा. अगेन पुन्हा आपण लिहू शकतो होरिझॉन्टल डायरेक्शन आणि व्हर्टिकल डायरेक्शन साठी. फर्स्ट विल ट्राय टू राईट डाऊन फॉर द व्हर्टिकल डायरेक्शन. व्हर्टिकल डायरेक्शन, मला सांगा बेटा, यामध्ये आपली गाडी हवेत उडते आहे का? नाही, अजून पण गाडी माझी त्या सरफेस वरतीच आहेत. म्हणजेच व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये माझं एक्सेलरेशन काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. इन शॉर्ट, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये माझा नेट फोर्स किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. थोडक्यात माझा n कॉस थीटा हा mg सोबत बॅलन्स होतोय. मी याला लिहू शकतो, पहा, वरती जाणारा पॉझिटिव्ह n कॉस थीटा मायनस खालती जाणारा निगेटिव्ह mg. आणि हे पहा, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये नेट फोर्स किंवा नेट एक्सेलरेशन आहे का? नाहीये, ते 0 आहे. म्हणजेच इथे किती येईल, 0.
थोडक्यात काय तर हा माझा व्हर्टिकल कंपोनंट बॅलन्स होतोय mg सोबत. नॉर्मल रिएक्शनचा जो काही व्हर्टिकल कंपोनंट आहे तो माझा बॅलन्स होतोय mg सोबत. हे झालं व्हर्टिकल डायरेक्शन साठी. नाउ विल ट्राय टू राईट डाउन फॉर द होरिझोंटल डायरेक्शन. होरिझोंटल डायरेक्शन मध्ये पहा, होरिझोंटल डायरेक्शन मध्ये मला एकच फोर्स दिसतोय आणि तोही लेफ्ट डायरेक्शन मध्ये जाताना दिसतोय आणि तो काय बेटा, तो आहे -n sin थीटा. ठीक आहे. मग आता याला बॅलन्स कोण करत असेल तर याला बॅलन्स करत आहे बेटा इथं सेंट्रीपेटल फोर्स. याला कोण बॅलन्स करणार आहे, सेंट्रीपेटल फोर्स. कर्ड सरफेस आहे, या पद्धतीने सेंटर माझं इथं कुठेतरी असलं पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे सेंट्रीपेटल फोर्स हा प्रत्येक वेळेस सेंटरकडे असतो. सेंट्रीपेटल फोर्स हा कुठे असला पाहिजे, सेंटरकडे असतो. म्हणजे याचं पण डायरेक्शन पहा लेफ्ट डायरेक्शन मध्ये आहे. सो मी इथे लिहू शकतो होरिझोंटल डायरेक्शन मध्ये n sin थीटाला बॅलन्स करत आहे बेटा सेंट्रीपेटल फोर्स. होरिझोंटल डायरेक्शन मध्ये n sin थीटाला कोण बॅलन्स करत आहे तर सेंट्रीपेटल फोर्स. सो आय कॅन राईट डाउन दिस n sin थीटा इज इक्वल टू fc मायनस मायनस प्लस झालं तर हे बनेल बेटा mv स्क्वेअर बाय r. mv स्क्वेअर बाय r या पद्धतीने. सो माझ्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, n sin थीटा n cos थीटा. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1 and this is equation number 2. आता मला काय करायचंय, टेक रेशो ऑफ इक्वेशन 2 and 1. इक्वेशन 2 आणि 1 चा रेशो घ्यायचा आहे. टेक रेशो ऑफ 2 and 1. पहिल्यांदा 2 घ्यायचा आहे त्यानंतर 1. सो दिस विल बिकम ॲज n sin थीटा डिवायडेड बाय n cos थीटा विच मस्ट बी इक्वल टू mv स्क्वेअर बाय r डिवायडेड बाय mg. डिवायडेड बाय mg. सो हेयर यू कॅन सी हा जो काही नॉर्मल रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शन माझा कॅन्सल आउट होईल. इथून माझा m कॅन्सल आउट होईल. r माझा खाली येईल. r माझा खाली येईल. इथं मला इक्वेशन कसं भेटेल, मग आता मला इक्वेशन भेटेल sin थीटा डिवायडेड बाय cos थीटा विच इज इक्वल टू tan थीटा अँड विच इज इक्वल टू v स्क्वेअर बाय rg. v स्क्वेअर बाय rg मला इथून v स्क्वेअर भेटेल विच इज इक्वल टू rg tan थीटा. मग मी इथं कॅल्क्युलेट करू शकतो v विच इज इक्वल टू rg tan थीटा विच इज इक्वल टू rg tan थीटा. अँड दिस पर्टिक्युलर एक्सप्रेशन is the expression for the most safe speed. हे कशाचं एक्सप्रेशन आहे तर हे एक्सप्रेशन आहे मोस्ट सेफ स्पीड. ही सेफ स्पीड आहे, लक्षात ठेवा. ना अप्पर लिमिट आहे ना लोअर लिमिट आहे, ही एकदम सेफ स्पीड आहे. मी याच्यावरती व्यवस्थित टर्न घेऊ शकतो, ना माझं स्किडिंग होईल इनवर्ड डायरेक्शन मध्ये ना आउटवर्ड डायरेक्शन मध्ये. सो दिस वे वी कॅन ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द मोस्ट सेफ स्पीड. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय तर आपण काय करतोय, वी आर निग्लेक्टिंग फ्रिक्शन. हे डेरिव्हेशन करताना आपल्याला फ्रिक्शन निग्लेक्ट करायचं आहे. काय निग्लेक्ट करणार आहे आपण, फ्रिक्शन निग्लेक्ट करणार आहे. ठीक. सो दिस वे वी कॅन ऑब्टेन द एक्सप्रेशन. चांगल्या पद्धतीने तुम्ही हे पाहून घ्या. डायग्राम ड्रॉ करायचा, डायग्राम बद्दल माहिती लिहायची, त्यानंतर मग या सगळ्या गोष्टी लिहायच्या. अगेन हाफ मार्किंग स्कीम आहे. सो प्रत्येक याला एक्सप्लेनेशनला अर्धा मार्क तर 100% असतो. तुम्ही फक्त डायग्राम ड्रॉ केली डायरेक्टली असं लिहिलं तर 3 पैकी तुम्हाला 2.5 मार्क्सच भेटतील. तुम्हाला या डायग्राम बद्दल तिथं माहिती लिहिणं गरजेचं आहे. ओके. सो दिस इज रिगार्डिंग द मोस्ट सेफ स्पीड. बँकिंग अँगल आपण इथून कॅल्क्युलेट करू शकतो. अँगल ऑफ बँकिंग और बँकिंग अँगल दॅट इज टॅन थीटा. टॅन थीटा पण मला इथं भेटून जाईल बेटा. टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. या पद्धतीने होईल ते. याच्यावरती पण डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. न्यूमेरिकल मध्ये जर विचारलं तर डायरेक्ट 1 मार्क साठी विचारला जाईल. ठीक. नाउ द नेक्स्ट आपण आता स्पीड लिमिट बद्दल चर्चा करूयात. स्पीड, लोअर स्पीड लिमिट अँड अप्पर स्पीड लिमिट. तर पहा, लोअर स्पीड लिमिट म्हणजेच काय, माझी स्पीड एवढी कमी आहे ज्याच्यामुळे काय होतं, व्हेकल माझा व्यवस्थित टर्न न घेता व्हेकल माझा खाली घसरतोय. व्हेकल काय होतोय माझा खाली घसरतो. तर त्या केसमध्ये मी फाइंड आउट करू शकतो लोअर स्पीड लिमिट.
हे पहा व्हेकल माझा खाली घसरतोय याचाच अर्थ आता फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट झाला पाहिजे. सो फ्रिक्शन हियर यू कॅन सी द फ्रिक्शन विल ऍक्ट इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शन मध्ये व्हेकल माझा खाली येतोय तर फ्रिक्शन माझा वरती ऍक्ट करायला सुरुवात करेल. मी मगाशी सांगितलं होतं फ्रिक्शन काय करत असतो तर फ्रिक्शन रिलेटिव्ह मोशन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. गाडी माझी खाली येत आहे म्हणजेच फ्रिक्शन माझा या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. एकदा मला ती गोष्ट कळाली त्यानंतर एन साइन थिटा एन कॉस थिटा हे ऑलरेडी आपण केलेलं आहे. ओके ठीक आहे. आता हा एन कॉस थिटा mg सोबत बॅलन्स होत आहे. नेक्स्ट आता मला इथं फ्रिक्शनचे दोन तुकडे करायचे आहेत. फ्रिक्शनचे काय करायचे बेटा दोन कंपोनेंट्स बनवायचे आहेत. फ्रिक्शन फोर्स तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आहे. सो दिस इज फ्रिक्शन फोर्स. आता याचे दोन तुकडे म्हणजेच एक होरिझोंटल कंपोनेंट आणि दुसरा वर्टिकल कंपोनेंट. हा माझा होरिझोंटल कंपोनेंट बनेल, हा माझा वर्टिकल कंपोनेंट बनेल. तर एक कंपोनेंट असेल इथला अँगल बनेल बेटा थीटा. डायरेक्टली लिहू शकतो आपण हा अँगल. हे पहा हा अँगल थीटा आहे तर हा अँगल थीटा आहे. करस्पॉन्डिंग अँगल असतात ते पॅरलल लाईन थेरमचा जर यूज केला आपण तर मला इथे भेटून जाईल. सो दिस इज गोइंग टू बी द एफ एस कॉस थीटा आणि हा बनेल माझा एफ एस साइन थीटा. एफ एस साइन थीटा. ओके होरिझोंटल डायरेक्शन मध्ये पाहिलं असेल तर एफ एस कॉस थीटा आहे, एन साइन थीटा आहे. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे सर्क्युलर मोशन मग सेंट्रीपेटल फोर्स कुठे करेल बेटा. सेंट्रीपेटल फोर्स विल ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रीपेटल फोर्स विल ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर. सो सेंट्रीपेटल फोर्सचं डायरेक्शन इकडे असेल. तर आता इथं आपण इक्वेशन लिहू शकतो. पुन्हा एकदा आपण व्हर्टिकल डायरेक्शन साठी अगोदर लिहिणार आहोत त्यानंतर होरिझोंटल डायरेक्शन साठी. व्हर्टिकल डायरेक्शन पहा अगेन आपली गाडी हवेत उडत आहे का नाही म्हणजेच काय व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये नेट एक्सेलरेशन 0 आहे. थोडक्यात काय तर नेट फोर्स माझा 0 असेल. पहा मग व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कोण कोण ऍक्ट करत आहे तर व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये एन कॉस थीटा अपवर्ड जातोय म्हणजेच पॉझिटिव्ह. त्यानंतर एफ एस साइन थीटा तो पण अपवर्ड जातोय म्हणजेच तो पण पॉझिटिव्ह. त्यानंतर mg कुठे जातोय बेटा mg माझा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय म्हणजेच तो काय असला पाहिजे निगेटिव्ह. या सगळ्यांची बेरीज काय झाली पाहिजे या सगळ्यांची ऍडिशन काय झाली पाहिजे 0. 0 का झाली पाहिजे कारण माझी गाडी हवेत उडत आहे का इथं नाही म्हणजेच काय व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये एक्सेलरेशन आहे का नाहीये. म्हणून मी इथं काय लिहू शकतो या सगळ्यांची ऍडिशन काय असली पाहिजे 0 असली पाहिजे. सो याच्यावरून मला काय भेटतं बेटा याच्यावरून मी लिहू शकतो एन कॉस थीटा विच इज इक्वल टू mg. पुढे गेला हा प्लस झाला हा बनेल बेटा माझा एक मिनिट आपण याला असं लिहूयात प्लस एफ एस साइन थीटा विच इज इक्वल टू mg. विच इज इक्वल टू mg. सो दिस इज गोइंग टू बी द इक्वेशन नंबर 1. हे माझे इक्वेशन नंबर 1 होईल. त्यानंतर आता आपण होरिझोंटल डायरेक्शन मध्ये चर्चा करतोय. एक काम करूयात एफ एस ची व्हॅल्यू पण असते. एफ एस ची व्हॅल्यू किती असते एफ एस ची व्हॅल्यू असेल बेटा म्यू एस इंटू एन. म्यू एस इंटू एन ही व्हॅल्यू पण इथे टाकून देऊयात. सो दिस विल बिकम एज एन कॉस थीटा प्लस म्यू एस इंटू एन साइन थीटा विच इज इक्वल टू mg. आता मी याला इक्वेशन नंबर देतोय. सो दिस इज गोइंग टू बी द इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट होरिझोंटल डायरेक्शन. होरिझोंटल डायरेक्शन मध्ये कसं असेल होरिझोंटल डायरेक्शन हे पण राईट वाला पॉझिटिव्ह लेफ्ट वाला निगेटिव्ह ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा जो काही आहे सेंट्रीपेटल फोर्स तर हा नेट फोर्स आहे. हा काय माझा नेट फोर्स म्हणजेच या दोघांची ऍडिशन विल बी इक्वल टू एफ सी. तर आपण पुन्हा साइन कन्व्हेन्शन यूज करू शकतो. एफ एस कॉस थीटा राईटला चाललाय म्हणून पॉझिटिव्ह. त्यानंतर एन साइन थीटा पहा बेटा एन साइन थीटा लेफ्टला चाललाय म्हणून निगेटिव्ह दॅट इज मायनस एन साइन थीटा अँड दिस मस्ट बी इक्वल टू द सेंट्रीपेटल फोर्स. आणि तो पण काय घेतो मी मायनस घेतोय. मायनस का घेतोय तर तो हा लेफ्ट डायरेक्शन मध्ये चालतोय. हा लेफ्ट डायरेक्शन मध्ये चालतोय. तर आता मी व्हॅल्यूज ठेवू शकतो मायनसने मल्टिप्लाय करून घ्यायला. मायनसने जसं मी मल्टिप्लाय करतो तर हा काय बनेल तर हा बनेल एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा विच इज इक्वल टू एफ सी. एफ सी च्या ठिकाणी काय लिहू शकतो एफ एस आणि एफ सी च्या ठिकाणी लिहू शकतो पहा आता आपण एन साइन थीटा मायनस म्यू एस इंटू एन कॉस थीटा विच इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. सेंट्रीपेटल फोर्स आहे तर हा काय बनेल माझा एम व्ही स्क्वेअर बाय आर या पद्धतीने बनेल. सो दिस इज गोइंग टू बी द आवर इक्वेशन नंबर 2.
हे काय होईल माझं इक्वेशन नंबर 2. पुन्हा एकदा मी काय करणार आहे, टेकिंग द रेशो ऑफ इक्वेशन 2 and 1. टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन 2 and 1. इक्वेशन 2 and 1. इक्वेशन 2 काय आपल्याकडे, n sin थीटा मायनस म्यू एस n cos थीटा, n sin थीटा minus mu s n cos theta, and this is equal to mv square by r. This is equal to mv square by r. आता मला काय करायचंय, रेशो घ्यायचंय, डिवायडेड बाय, दोन्हीकडे डिवाइड करतोय, डिवायडेड बाय फर्स्ट इक्वेशन n cos थीटा प्लस म्यू एस n sin थीटा, n cos थीटा प्लस म्यू एस n sin थीटा, आणि इथं काय बेटा, इथं असेल माझ्याकडे mg, इथं काय असेल, इथं असेल mg. आता पहा इथं कोण कोण कॅन्सल आउट होतं, तर इथं m आणि m कॅन्सल झाला बेटा. कॉमन फॅक्टर जर पाहिला तर इथं n आहे, तर हा n याच्यासोबत कॅन्सल होईल. आता मी काय करतोय, हे पहा इथून cos थीटा कॉमन काढतोय, वरच्या याच्यातून cos थीटा, खालच्या याच्यातून cos थीटा कॉमन काढतोय मी. कॅन आय डू धिस? यस, आय कॅन डू धिस. तर हे काय बनेल, साइन थीटा divided by cos theta minus mu s into 1 minus mu s into 1 divided by, पुन्हा मी इथं cos theta कॉमन काढतोय, cos theta divided by cos theta plus mu s sin theta divided by cos theta. मी फक्त LHS मध्येच करतोय, मी इथं काय करतोय, फक्त LHS मध्येच करतोय, sin cos theta कॉमन काढतोय, इथं मी पुन्हा ते लिहून देतो. So this is going to be the cos theta divided by cos theta, which is equal to v square divided by rg. v square divided by rg. So here you can see हे cancel होतील, हे cancel होतील. Sin theta by cos theta is going to be the tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta, 1 plus mu s tan theta, which is equal to v square by rg. आता एक काम करू शकतो, rg आपण इकडे पाठवू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. सो मला भेटेल v स्क्वेअर इज इक्वल टू rg इन ब्रॅकेट tan थीटा मायनस म्यू s डिवायडेड बाय 1 प्लस म्यू s tan थीटा. ओके, नाउ आय कॅन टेक द स्क्वेअर रूट. आता मी इथं याचा स्क्वेअर रूट घेऊ शकतो, मी याचा स्क्वेअर रूट घेतोय आणि मी पहा इथं लिहितोय मिनिमम स्पीड. मिनिमम स्पीड मला भेटेल अंडर रूट ऑफ आर जी, ब्रॅकेट मध्ये असेल टॅन थीटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थीटा, 1 प्लस म्यू एस टॅन थीटा. तर या पद्धतीने आपण हे डेरिवेशन करू शकतो. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द मिनिमम स्पीड. म्हणजेच काय, या स्पीड पेक्षा जर स्पीड कमी झाली तर आपलं व्हेकल काय होणार आहे, तर आपलं व्हेकल खाली घसरणार आहे. आपलं व्हेकल काय होणार आहे, खाली घसरणार आहे, खाली स्लिप होणार आहे. म्हणजेच काय, तर मला याच्यापेक्षा जास्त स्पीड ठेवावी लागेल. सो दिस इज रिगार्डिंग द लोअर स्पीड लिमिट. सेम याच पद्धतीने आपण अप्पर स्पीड लिमिटचं करू शकतो. अप्पर स्पीड लिमिट मध्ये काय होईल, जर माझी स्पीड त्या लिमिट पेक्षा जास्त झाली तर व्हेकल माझं वरती सरकेल. व्हेकल जर वरती सरकणार असेल तर फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल, फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये लागेल. सो तुम्ही इथे डायग्राम मध्ये पाहू शकता. आता सो हेयर यू कॅन सी द फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शनल फोर्स माझा या डायरेक्शन मध्ये लागतोय. ओके, ठीक. अगेन फ्रिक्शनल फोर्स जर माझा या डायरेक्शन मध्ये लागत असेल, या पद्धतीने जर फ्रिक्शनल फोर्स असेल, तर याचे मी दोन कंपोनंट करू शकतो. एक कंपोनंट हॉरिझॉन्टल असेल, एक कंपोनंट व्हर्टिकल असेल. हा कंपोनंट हा बनेल बेटा अँगल थीटा, अल्टरनेट अँगल. ओके, अल्टरनेट अँगल हा बनेल माझा एफ एस कॉस थीटा आणि हा बनेल बेटा माझा एफ एस साइन थीटा. हा काय बनेल माझा एफ एस साइन थीटा. अप्पर स्पीड लिमिट. जर तुम्हाला लोअर स्पीड लिमिटचं डेरिवेशन समजलं असेल तर आपण अप्पर स्पीड लिमिटचं डेरिवेशन इथे चांगल्या पद्धतीने करू शकतो. पुन्हा काय करणार आहे आपण, फॉर व्हर्टिकल डायरेक्शन. गाडी हवेत उडत आहे का, नाही. म्हणजेच काय, नेट फोर्स व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये काय असला पाहिजे, 0. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये नेट फोर्स म्हणजेच काय, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जे काही फोर्सेस आहेत त्या सगळ्या फोर्सेसची जर मी ऍडिशन केली तर त्याचा आन्सर किती आला पाहिजे, 0 आला पाहिजे.
म्हणजेच काय इथं पहा एन कॉस थीटा वरती चाललाय. ओके, त्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये दोन फोर्स दिसत आहेत, एफ एस साइन थीटा आणि एम जी. म्हणजेच हा बनेल मायनस एफ एस साइन थीटा मायनस एम जी अँड दॅट विल बी इक्वल टू 0. 0 का घेतोय? पुन्हा तोच प्रश्न, माझी गाडी हवेत उडत आहे का? नाही, माझी गाडी अजून पण रस्त्यावरतीच आहे. सो व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कसल्याच प्रकारचा फोर्स नाही, म्हणजेच व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ते काय होत असतात? बॅलन्स होतात. हा काय बनेल मग? एन कॉस थीटा मायनस म्यू एस इंटू एन साइन थीटा विच इज इक्वल टू एम जी. आता आपण इथं हे असं का लिहिलं? एफ एस ला आपण लिहू शकतो बेटा म्यू एस इंटू एन. So this is going to be the equation number 1. Next, for horizontal direction, for horizontal direction, for horizontal direction, होरिझोंटल डायरेक्शन मध्ये कोण कोण ऍक्ट होत आहे? तर होरिझोंटल डायरेक्शन मध्ये पहा एन साइन थीटा माझा लेफ्ट डायरेक्शन मध्ये चालतोय, दॅट इज मायनस एन साइन थीटा. ठीक, त्यानंतर एफ एस कॉस थीटा पण माझा लेफ्ट डायरेक्शन मध्ये चालतोय, दॅट इज मायनस एफ एस कॉस थीटा. ठीक आहे, आता या दोघांची ऍडिशन काय झाली पाहिजे बेटा? या दोघांची ऍडिशन, दिस ऍडिशन मस्ट बी इक्वल टू द सेंट्रीपेटल फोर्स, आणि सेंट्रीपेटल फोर्स पण माझा लेफ्ट डायरेक्शन मध्ये लागतोय. सो मी इथे लिहू शकतो मायनस एफ सी. मी इथे काय लिहू शकतो? मायनस एफ सी. हे पहा, बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की हे ऍडिशन करा, प्लस प्लस करा, डायरेक्टली आन्सर भेटेल. पण नाही, इथं आपण काय करतोय? साइन कन्व्हेन्शनचा यूज करतोय आणि मग इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने तुमचं इक्वेशन रट्टा मारण्याची गरज नाहीये. तुम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल की असं रट्टा मारा तरच तुम्हाला ते लिहिता येईल, पण नाही बेटा, याला आपण या पद्धतीने टॅकल करू शकतो. साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा, जे आपल्याला माहिती आहे, वरती जाणारा पॉझिटिव्ह, खालती जाणारा निगेटिव्ह, राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह. सेंट्रीपेटल फोर्स काय असतो? माझा नेट फोर्स असतो. वर्टिकल डायरेक्शन मध्ये नेट फोर्स 0 आहे. सो आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये आर एच एस माझा 0च येणार आहे. ठीक आहे, तो आता आपण या गोष्टी ठेवत मायनस ने मल्टिप्लाय करू, हे बनेल प्लस. सो दिस विल बिकम एज एन साइन थीटा प्लस म्यू एस इंटू एन कॉस थीटा. सेंट्रीपेटल फोर्सच्या ठिकाणी लिहू शकतो आपण एम व्ही स्क्वेअर बाय आर. सेंट्रीपेटल फोर्सच्या ठिकाणी लिहू शकतो आपण एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो मला इथे इक्वेशन नंबर 2 भेटेल. इथे काय भेटेल मला? इक्वेशन नंबर 2. अगेन वी कॅन टेक द रेशो ऑफ इक्वेशन 2 and 1. पुन्हा एकदा लिहितोय पहा, टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन 2 and 1. टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन 2 and 1. ठीक आहे, तर फर्स्ट इक्वेशन आहे, सॉरी सेकंड इक्वेशन आहे एन साइन थीटा प्लस म्यू एस एन कॉस थीटा. एन साइन थीटा प्लस म्यू एस एन कॉस थीटा विच इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता काय करायचंय मला? फर्स्ट इक्वेशन ने डिवाइड करायचंय. सो फर्स्ट इक्वेशन काय माझ्याकडे? एन कॉस थीटा मायनस म्यू एस एन साइन थीटा. एन कॉस थीटा मायनस म्यू एस एन साइन थीटा अँड दिस इज इक्वल टू एम जी. हा काय बेटा? हा एम जी. तर पहा मग इथं कोण कोण कॅन्सल होतं? पुन्हा एकदा तोच प्रकार, एम एम कॅन्सल. आता आपण इथं एन कॉमन घेऊ शकतो. इथं वरतून एन निघाला, खालतून एन निघाला, म्हणजेच काय तर मी एन डायरेक्टली कॅन्सल आउट करू शकतो. नेक्स्ट पुढे काय केलं होतं आपण? कॉस थीटा ने डिवाइड करण्याचा प्रयत्न केला होता, तर हे बनेल साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा प्लस म्यू एस कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा होल डिवाइडेड बाय कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा माइनस म्यू एस साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. हे सगळं आपण LHS लाच करतोय. RHS ला मला भेटेल व्ही स्क्वेअर बाय आर जी. RHS ला काय भेटेल मला? व्ही स्क्वेअर बाय आर जी. साइन थीटा बाय कॉस थीटा काय असेल? तर तो असेल टॅन थीटा प्लस म्यू एस कॉस थीटा कॅन्सल डिवाइडेड बाय कॉस थीटा किती येईल? 1 येईल मायनस म्यू एस साइन थीटा बाय कॉस थीटा. सो दॅट इज गोइंग टू बी द टॅन थीटा. ते काय बनेल माझं? 1 मायनस म्यू एस टॅन थीटा. नाउ दिस विल बिकम एज व्ही स्क्वेअर बाय आर जी. सिंपल आहे एक्सप्रेशन, सिंपल आहे, रट्टा मारण्याची गरज नाहीये बिलकुल. पण जर तुम्हाला हे साइन कन्व्हेन्शन आता समजलं असेल ना,
तर तुम्ही खूप आरामात हे एक्सप्रेशन लिहू शकता आणि याचे तुमचे 3 मार्क घट्ट होतील, घट्टच एकदम टकाटक. ओके, तर हे झालं. RG ने आपण मल्टिप्लाय करू, मला भेटेल v² इज इक्वल टू RG इन ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस tan थीटा, 1 मायनस म्यू एस tan थीटा. स्क्वेअर रूट घेतलं तर मला इथं मॅक्सिमम स्पीड भेटेल v max विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG tan थीटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 माइनस म्यू एस tan थीटा, 1 माइनस म्यू एस tan थीटा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वेलोसिटी. हे काय माझं अप्पर स्पीड लिमिटचं एक्सप्रेशन आहे. सो जस्ट रिमेंबर दिस, हे खूप महत्वाचं आहे. या दोन्हीपैकी एक यावर्षी 100% विचारलं जाऊ शकतं, कारण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं ऑलरेडी एक डेरिवेशन 2023 ला विचारलेला आहे. सो माझ्या अंदाजानुसार या दोन्हीपैकी एक यावर्षी 100% आलंच पाहिजे, आयदर न्यूमेरिकल ऑर डेरिवेशन. न्यूमेरिकल किंवा डेरिवेशन दोन्हीपैकी एक तर 100% याच्यावरती आलाच पाहिजे. ठीक. सो दिस इज रिगार्डिंग द अप्पर स्पीड लिमिट. नाउ द नेक्स्ट पार्ट, कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजेच काय तर बर्थडेवाली टोपी, कारण याचा शेप तशाच पद्धतीने दिसतो. हे बघा, कोनिकल पेंडुलम मध्ये करतो काय आपण, तर एक स्ट्रिंग घेतोय, या पद्धतीने माझ्याकडे स्ट्रिंग असेल आणि मी याच्या एका एंडला एक पार्टिकल कनेक्ट करतोय. याच्या एंडला काय करतोय बेटा, मी पार्टिकल कनेक्ट करतोय. ठीक आहे. आता हे कनेक्ट केल्यानंतर वरचा एंड मी एका रिजिड सपोर्टला फिक्स करतोय. त्यानंतर मग मी काय करणार, मी याला खेचणार, मी थोडंसं याला साईडला खेचणार. साईडला खेचल्यानंतर ते अशा पद्धतीने येईल. मग माझा पार्टिकल पण इथे येतो पहा या पद्धतीनं. आणि याला काय करणार, होरिझोंटल सर्कल मध्ये गोल फिरवणार. याला काय करणार, मी होरिझोंटल सर्कल मध्ये गोल फिरवणार आहे. सो लक्षात घ्या, इथं डायग्राम ड्रॉ करणं खूप महत्वाचं आहे. कशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करतो त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी असतात. ते पहा, मी असं पकडलं त्याला, त्यानंतर याला असं असं गोल गोल फिरवलं तर मला या पद्धतीचा शेप दिसतो. तर हे काय बनतं, माझं बर्थडेवाली टोपी बनते. आता नेक्स्ट, याच्यामध्ये कुठले कुठले फोर्सेस, मी जसं मगाशी सांगितलं की फोर्सेस कुठले कुठले ऍक्ट करतात हे पहिल्यांदा माहिती करून घेणं गरजेचं असतं. तर हा जो काय आपण इथे पार्टिकल लावलेला आहे, कन्सिडर करा त्याचं मास असेल m, तर याच्यावरती फोर्स असेल mg, याच्यावरती फोर्स असेल बेटा mg. त्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग, स्ट्रिंग आहे ना, या स्ट्रिंगचं टेन्शन असेल. सो टेन्शन इन द स्ट्रिंग असेल माझं या डायरेक्शन मध्ये, टेन्शन इन द स्ट्रिंग असेल बेटा माझं या डायरेक्शन मध्ये. त्यानंतर मला इथे एक अँगल लागणार आहे, अँगल विथ द व्हर्टिकल असेल बेटा तो थीटा. कन्सिडर करा हा अँगल किती आहे, थीटा. आता मला अजून बऱ्याच गोष्टी पण माहित असणं गरजेचं आहे, जसं लेंथ ऑफ द स्ट्रिंग. लेंथ ऑफ द स्ट्रिंग माझी बनेल या पद्धतीने. सो दिस इज गोइंग टू बी द लेंथ ऑफ द स्ट्रिंग एल. हे काय असेल माझं, लेंथ ऑफ द स्ट्रिंग असेल. मी याला होरिझोंटल सर्कल मध्ये फिरवतोय. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. हा काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. म्हणजेच काय, सेंट्रिपेटल फोर्स असणं गरजेचं आहे. आणि हा सेंट्रिपेटल फोर्स कुठं असेल बेटा, जसं आपण शिकलो होतो, सेंट्रिपेटल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. तर सेंट्रिपेटल फोर्स माझा सेंटर कडे असला पाहिजे या पद्धतीने. हा काय माझा सेंट्रिपेटल फोर्स, रेड कलर मध्ये आहे पहा सेंट्रिपेटल फोर्स. आय होप तुम्ही चांगल्या पद्धतीने याला पाहू शकता. तर तो काय, तर तो नेट फोर्स आहे. तो काय बेटा, नेट फोर्स. आता राहिलं याच्यामध्ये की कुणाचे कंपोनंट बनवायचे. सर इथे टेन्शनचेच कंपोनंट का बनवतो, mg चे कंपोनंट का बनवत नाही. हे पहा, जेव्हा ऑस्सिलेशन करतो आपण सिंपल पेंडुलम मध्ये आपण mg चे कंपोनंट बनवतो. mg चे कंपोनंट का, कारण तो टू अँड फ्रो मोशन करतोय. तो काय करतोय, टू अँड फ्रो मोशन करतोय. म्हणजेच काय, त्याचं प्रत्येक पोझिशनला जर पाहिलं तर त्याचं होरिझोंटल आणि व्हर्टिकल जे काही
वेट आहे ते माझं व्हॅरी होत आहे. ते वेट काय होतंय माझं व्हॅरी होत आहे कारण माझा अँगल चेंज होतोय, त्याच्यामुळे होरिझॉन्टल व्हर्टिकल अँगल सॉरी वेट त्याचं फोर्स, वेट म्हणजेच काय तर फोर्स माझा व्हॅरी होत आहे. पण या केसमध्ये जर पाहिलं ना तुम्ही, याला काय करतोय आपण टू अँड फ्रो मोशन मध्ये नाही घेत, याला काय करतो असं होरिझॉन्टल सर्कल मध्ये युनिफॉर्म सर्कल मध्ये फिरवतोय. म्हणजेच काय या सर्कल वरती कुठेही त्याचं जर वेट आपण मेजर करायचा प्रयत्न केला तर सेमच आहे. या सर्कल वरती कुठेही गेलं तर त्याचं वेट काय असलं पाहिजे, माझं सेमच असलं पाहिजे. म्हणून काय करतोय मी एमजीचा कंपोनंट नाही बनवत. मी कुणाचा कंपोनंट बनवतोय तर मी बनवतोय टेन्शनचे कंपोनंट. मी कुणाचे कंपोनंट बनवतोय इथं टेन्शनचे कंपोनंट. सो टेन्शनचे जे काही कंपोनंट आहेत, हा अँगल थीटा, तर टेन्शनचा एक कंपोनंट बनेल व्हर्टिकल, तर बेटा हा अँगल पण थीटा बनेल. पहा हा थीटा असेल तर हा पण थीटा, तर हा बनेल माझा टी कॉस थीटा. आणि होरिझॉन्टल कंपोनंट माझा या डायरेक्शन मध्ये असेल आणि दॅट इज गोइंग टू बी द टी साइन थीटा. तो काय होतोय माझा टी साइन थीटा होतोय. समजून घ्या आपण इथं टेन्शनचे कंपोनंट का बनवलेले आहेत. एमजी माझा सर्कल वरती जर पाहिला तर प्रत्येक ठिकाणी त्याचं सेमच, होरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतोय ना, तर प्रत्येक ठिकाणी त्याचं वेट किंवा त्याच्यावरचा असणारा फोर्स सेमच असतो. पण टेन्शन इन द स्ट्रिंग प्रत्येक ठिकाणी अँगल चेंज झाल्यामुळे नंतर, ओके, अँगल चेंज होतोय, त्याच्यामुळे माझं टेन्शन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे येतं. म्हणून मी टेन्शनची इथं काय करतोय कंपोनंट बनवतोय. एक व्हर्टिकल कंपोनंट असेल, एक होरिझॉन्टल कंपोनंट असेल. ओके ठीक आहे, चलो झालं. एकदा व्हर्टिकल कंपोनंट होरिझॉन्टल कंपोनंट जर मला माहिती झाला तर मी पुढे याचा टाइम पिरियड फाइंड आउट करू शकतो. कशा पद्धतीने पहा, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये व्हर्टिकल डायरेक्शन अगेन माझा जो काही हा बॉब आहे किंवा हा जो काही पार्टिकल आहे तो अशा उड्या मारतोय का रे, गोल गोल फिरताना वरती खाली होतोय का नाही, तो असा या पद्धतीने फिरतो. म्हणजेच काय व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये माझं एक्सेलरेशन किती आहे, 0. दॅट मीन्स द नेट फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन इज 0. असं जर असेल तर मी इथे काय लिहू शकतो पहा, आय कॅन राईट डाऊन दिस टी कॉस थीटा, वरती जातोय म्हणजे पॉझिटिव्ह, मायनस एमजी. एमजी माझा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे म्हणून निगेटिव्ह, अँड दॅट इज गोइंग टू बी 0. या दोघांची ऍडिशन किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. म्हणजेच मला इथे एक्सप्रेशन भेटेल टी कॉस थीटा अँड दॅट इज गोइंग टू बी द एमजी. टी कॉस थीटा इज गोइंग टू बी एमजी. या पद्धतीने मला भेटेल. नाउ इन द होरिझॉन्टल डायरेक्शन, होरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये किती फोर्स ऍक्ट करतायत हे पहा. एफसी इज द नेट फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स हा नेट फोर्स आहे. होरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये एकच फोर्स ऍक्ट करतो, तो कुठला आहे, टी साइन थीटा. होरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये पहा, होरिझॉन्टल डायरेक्शन, होरिझॉन्टल डायरेक्शन तर मायनस टी साइन थीटा. आणि याला कोण बॅलन्स करत आहे बेटा, तर याला बॅलन्स करत आहे सेंट्रिपेटल फोर्स. तो पण लेफ्ट डायरेक्शन मध्ये जातोय पहा, तो पण लेफ्ट डायरेक्शन मध्ये जातोय. आणि हे जे काही आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचा यूज करून, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, याच्या अगोदर पण आपण तेच केलं. कशाचा यूज करतोय आपण, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचा यूज करूनच ही डायग्राम बनवलेली आहे. सो दिस इज गोइंग टू बी द मायनस टी साइन थीटा इज इक्वल टू मायनस एफसी. तर हा बनेल बेटा टी साइन थीटा, एफसी च्या ठिकाणी लिहू शकतो एम व्ही स्क्वेअर बाय आर, एम व्ही स्क्वेअर बाय आर. अगेन माझ्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता माहिती आहे तुम्हाला काय करायचंय, तर टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन 2 and 1, taking ratio of equation 2 and 1. तर मला इथे काय भेटेल, so this is going to be the t sin theta divided by t cos theta which is equal to mv square by r divided by mg, mv स्क्वेअर बाय आर डिवाइडेड बाय mg. तर टी टी कॅन्सल होईल, एम एम कॅन्सल होईल, साइन थीटा बाय कॉस थीटा मला काय भेटेल, टॅन थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. टॅन थीटा इज गोइंग टू बी द व्ही स्क्वेअर बाय आर जी. पुन्हा तेच एक्सप्रेशन आलं, याच्यामध्ये पण माझं तेच एक्सप्रेशन येतं. आता जे काही चेंजेस होणार आहेत ते इथून पुढे होणार आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण टॅन थीटा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. ट्रायंगल दिसतो इथे एक, या ट्रायंगल मध्ये टॅन थीटा म्हणजेच ही साइड असेल आणि ही साइड काय इंडिकेट करते बेटा, तर हे माझं पूर्णपणे रेडियस असेल, हा काय माझा रेडियस असेल. आता हा व्हर्टिकल हाईट मला फाइंड आउट करायचंय,
मला हायपोटेनियस माहिती आहे, रेडियस माहिती आहे, तर याची व्हॅल्यू किती बनेल? मग याची व्हॅल्यू बनेल, या पर्टिक्युलर पोर्शनची व्हॅल्यू बनेल अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, असं मी लिहू शकतो का? पहा, या दोघांचे ऍडिशन मस्ट बी इक्वल टू एल स्क्वेअर असं यायला पाहिजे. सो एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर ते अंडर रूट मध्ये येईल. सो टॅन थीटाच्या ठिकाणी लिहू शकतो मी आर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ, एक काम करूयात, टॅन थीटा आपण नंतर लिहूयात. चल, टॅन थीटा मला भेटेल. नेक्स्ट, या व्ही च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? सिन्स व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा मी इथे रिप्लेस करू शकतो. सो टॅन थीटा इज इक्वल टू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. तर हा आर कॅन्सल, मला काय भेटेल? मला भेटेल टॅन थीटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय जी. टॅन थीटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय जी. तर या पद्धतीने भेटतं पहा, टॅन थीटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय जी. नाउ आय कॅन रिप्लेस द व्हॅल्यूज. आता मी इथे व्हॅल्यूज ठेवू शकतो. ठीक आहे. सो हे काय बनेल? सो दिस विल बिकम ॲज ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी टॅन थीटा बाय आर. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी टॅन थीटा बाय आर. नाउ व्हॉट इज टॅन थीटा? टॅन थीटा काय माझ्याकडे? सो टॅन थीटाची व्हॅल्यू मी इथे लिहू शकतो का? ओके, याला टॅन थीटा मध्ये न घेता आपण असं पण काही करू शकतो का? एल कॉस थीटा पण बनेल, हे नो इश्यू. चल, सो आर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, आर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर. So this r will get cancel. मला भेटेल g divided by under root of l square minus r square which is going to be the omega square. l square minus r square which is going to be the omega square. आता हा जो काही आहे ना l square minus r square, याला आपण काय लिहू शकतो पहा. सपोज करा मी याला कन्सिडर करतो x, याला काय करतो? x कन्सिडर करतोय. हे तर या पद्धतीने लिहिलंय. आपल्याकडे असा ट्रायंगल आहे, हा एल आहे बेटा, हा आर आहे, मी याला कन्सिडर करतो एक्स, हा आहे थीटा. तर मी कॉस थीटा जर घेतलं इथं, कॉस थीटा इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय एल, चालेल का? कॉस थीटा इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय एल. तर एक्स ची व्हॅल्यू किती होईल? एक्स इज इक्वल टू एल कॉस थीटा. एक्स ची व्हॅल्यू किती होईल? एक्स इज इक्वल टू एल कॉस थीटा. पण एक्स म्हणजेच काय बेटा? तर ते आहे आपल्याकडे एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर विच इज इक्वल टू एल कॉस थीटा. एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर विच इज इक्वल टू एल कॉस थीटा. तर मी इथे लिहू शकतो पहा, आय कॅन रिप्लेस दिस. नाउ दिस इज गोइंग टू बी द जी डिवायडेड बाय एल कॉस थीटा, जी डिवायडेड बाय एल कॉस थीटा. या पद्धतीने भेटेल. सो आय एम गेटिंग द एक्सप्रेशन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवायडेड बाय एल कॉस थीटा. स्क्वेअर रूट घेतोय, तर हा बनेल अंडर रूट ऑफ जी डिवायडेड बाय एल कॉस थीटा. ओमेगाच्या ठिकाणी लिहू शकतो आपण 2 पाय बाय टी विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी डिवायडेड बाय एल कॉस थीटा. सो टी ची व्हॅल्यू बनेल, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर मला भेटेल 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हे काय? कोनिकल पेंडुलमचा जो काही टाइम पिरियड आहे हे त्याचं एक्सप्रेशन आहे. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. अगेन मेथड टेक्स्टबुक मध्ये थोडंसं वेगळं असू शकतं, पण मी याच मेथडनं केलेलं आहे, कारण याच्या अगोदर आपण 2 डेरिव्हेशन केलेले आहेत. टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी मला भेटतं.
इथून फक्त चेंजेस आहेत. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा मला भेटेल इथं टॅन थिटा भेटलं तर आर ओमेगा स्क्वेअर बाय जी. त्यानंतर आपण टॅन थिटाची व्हॅल्यू रिप्लेस केलेली आहे. आर आर कॅन्सल होईल, मला भेटेल जी डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. त्यानंतर याचा यूज केलेला आहे आपण इथं कॉस थिटा कॅल्क्युलेट केलेला आहे. एक्स इज इक्वल टू एल कॉस थिटा. सो या मेथडनं केले तरी तुम्हाला आन्सर करेक्ट येईल. ओके बेटा. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं त्याचं थोडक्यात रिव्हिजन करूयात. तर आपण बेसिक कॉन्सेप्ट पाहिल्या, काही खूप बेसिक डेफिनेशन्स पाहिल्या. ओके, महत्वाच्या होत्या म्हणून आपण त्या पाहिल्या. त्यानंतर आपण काय केलं बेटा, तर आपण कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बद्दल चर्चा केली. इक्वेशन्स फक्त कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्यानंतर आपण ऍप्लिकेशन्स पाहण्याचा प्रयत्न केला. सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स पाहिला आपण. सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स CFF याचा डिफरन्स टेबल पाहिला आपण. देन वी हॅव स्टार्टेड विथ द ऍप्लिकेशन. हॉरिझॉन्टल ट्रॅक, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, याचं डेरिवेशन पाहिलं. त्यानंतर बँक रोड, ओके, बँक रोड पाहिलं आपण. याच्यामध्ये काय पाहिलं, मोस्ट सेफ स्पीड, याचं डेरिवेशन पाहिलं. त्यानंतर आपण लोअर स्पीड लिमिट हे पाहिलं. त्यानंतर अप्पर स्पीड लिमिट आपण पाहिलं. आणि आपण कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड, कोनिकल पेंडुलम टाइम पिरियड, ठीक आहे, टाइम पिरियडचं डेरिवेशन. तर या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आपण या लेक्चर मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कव्हर करत नाहोत कारण टाइम जास्त होत आहे, लेंदी होईल. सो विल ट्राय टू कव्हर धिस इन नेक्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चर मध्ये आपण त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर तुम्हाला होमवर्क मध्ये काय काय करायचं, सो या स्लाइड वरती मी होमवर्क न देता मी इथंच होमवर्क देतोय. याच्यातलं आता महत्वाचं काय काय आहे तर डेरिवेशन बेटा. तर सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स हा डिफरन्स टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे होमवर्क. ओके, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक हा बेसिक होता खूप, याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा जर डेरिवेशन आला तर 2 मार्कासाठी येईल, जास्त मार्कसाठी नाहीये. त्यानंतर मोस्ट सेफ स्पीड होमवर्क डेरिवेशन याचं करायचंय तुम्हाला चांगल्या पद्धतीने. याचं पण डेरिवेशन करायचं बेटा, याचं पण डेरिवेशन करायचंय आणि टाइम पिरियडचं पण डेरिवेशन तुम्हाला करायचंय. सो आजच्या या लेक्चर मध्ये काय करायचंय तुम्हाला, 1, 2, 3 आणि 4 तुम्ही जर पाहिलं असेल तर हे सगळे इंटर रिलेटेड आहेत, ऑलमोस्ट सेमच आहेत. इंटर रिलेटेड म्हणण्यापेक्षा मी म्हणेन याची प्रोसिजरच सेम आहे. जर तुम्हाला मोस्ट सेफ स्पीडचं डेरिवेशन करता आलं तर बाकी बेटा 1, 2 याच्यामध्ये तर काय अडचण नाहीये. त्यानंतर टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम पुन्हा आपण याच्यामध्ये तोच प्रकार यूज केलेला आहे. डिवायडेड बाय इक्वेशन 2 ला आपण इक्वेशन 1 ने डिवाइड करूनच हे डेरिवेशन केलेलं आहे. ओके, ठीक. सो दिस इज गोइंग टू बी द होमवर्क फॉर यू. आय होप की तुम्हाला हे आजचं सेशन खूप चांगल्या पद्धतीने समजलं असेल आणि हे जे काही डेरिवेशन्स आहेत बेटा हे तुम्ही न पाहता एकदा लिहून ट्राय करा, तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. ओके, सो आजच्या लेक्चर मध्ये आपण आज इथं थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात याच्याच नेक्स्ट लेक्चर मध्ये. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.